चांगलाही झाला. सो या टॉपिकवरती आपण आज बोलणार. सो कम्युनिकेशन म्हणजे काय? कम्युनिकेशन इज द ऍक्ट ऑफ गिव्हिंग, रिसिव्हिंग, शेअरिंग इन्फॉर्मेशन. एखादी गोष्ट सांगायची असली, एखादी गोष्ट समजायची असली तर कम्युनिकेशन आपल्याला माहिती पाहिजे की समोरचं किती. येस येस कंटिन्यू. हॅलो, ऐकू येते ना? हो हो डॉक्टर ऐकू येते. Because I can't see it. I can see my screen. That's right. Okay, so passive मध्ये usually fail to express their feelings or needs, allowing us to express themselves. Example, it really doesn't matter that much. I just want to keep the peace. म्हणजे बरेच लोक पॅसिव्ह, भांडणं नको म्हणून फक्त ऐकून घेतात. स्वतःचं काय एक व्ह्यू आहे, ओपिनियन आहे ते सांगत नाही की मी बोललो तर भांडण होईल, त्यापेक्षा नाही बोललेलं बरं. सो ते पॅसिव्ह कम्युनिकेशन झालं. त्याच्यामध्ये तो स्वतःचा ओपिनियन मांडत नाही. अग्रेसिव्ह म्हणजे स्पीकिंग इन अ लाऊड अँड डिमांडिंग व्हॉइस, मेंटेनिंग इंटेन्स आय कॉन्टॅक्ट अँड डॉमिनेटिंग ऑर कंट्रोलिंग अदर्स. एक्झाम्पल, आय गेट माय वे नो मॅटर व्हॉट, इट्स ऑल युअर फॉल्ट. म्हणजे काही पॅरेंट्स असतात ते खूप अग्रेसिव्हली डॉमिनेट करतात की मला माहितीये, मी सांगतोय म्हणून कर, तुला नाही कळत, काही बोलतो. सो ते एक अग्रेसिव्ह वे मध्ये ते कम्युनिकेट करतात. सो हे अग्रेसिव्ह कधीही चांगलं नसतं, पॅसिव्ह ही कधी चांगलं नसतं. काही वेळेस पॅसिव्ह अग्रेसिव्ह असतं, म्हणजे users appear passive on the surface, but within he or she may feel powerless or stuck, building upon resentment. Example, sure, we can do these things your way, but then mutters to self that your way is stupid. म्हणजे बऱ्याचदा जे ऍक्च्युअल फिलिंग असते ते दाखवत नाही, पण मनामध्ये त्यांना असं वाटतं की तू चुकीचा आहे, मला माहिती तू चुकीचा आहे, तू भले तुला वाटतं ते बरोबर आहे. पण हे पॅसिव्ह अग्रेसिव्ह झालं, म्हणजे ते ऍक्सेप्ट पण करत नाही, पण ते सांगतही नाही. आणि चौथा वे असतो असर्टिव्ह. Assertive म्हणजे most effective form. Users can express their own needs, desires, ideas, and feelings while also considering the needs of others. Example, I realize I have choices in my life and I consider my options. सर्वात बेस्ट वे ऑफ कम्युनिकेशन फॉर पॅरेंट्स असर्टिव्ह असतं. आम्ही असर्टिव्ह ट्रेनिंग देतो पॅरेंट्सला की असर्टिव्ह वे मध्ये कसं मांडायचं. समजा एखादा ओपिनियन असेल, एखादा गोष्ट असेल, ती मुलांपर्यंत पोहोचवायची असली तर पॅरेंट्सने असर्टिव्ह राहिलं पाहिजे. म्हणजे एक रागातही नाही आणि जास्त पॅसिव्ह मोड मध्ये की तू जे हे केलं ते चुकीचं आहे, माझ्या मते हे बरोबर नाही, बाकी तुझा डिसिजन काय करायचं. सो यू हॅव टू बी व्हेरी असर्टिव्ह की हे जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे राईट आहे ते राईट आहे. ते असर्टिव्ह झाल्यावरती मुलांनाही कळतं की आपले ओपिनियन कशी मांडायची. बिकॉज मुलं नेहमी पॅरेंट्सला मॉडेल करतात. सो हाऊ पॅरेंट्स ट्रीट द प्रॉब्लेम्स, मुलंही तसेच शिकतात की कसं ते प्रॉब्लेमला ट्रीट करायचं. जर पॅरेंट्स अग्रेसिव्ह मध्ये ट्रीट करतात तर मुलं बाहेर जाऊन पण अग्रेसिव्ह मध्ये ट्रीट करतात. त्यांच्या लाईफमध्ये जेव्हा प्रॉब्लेम होतील ते अग्रेसिव्ह मध्ये ट्रीट करतात. जर पॅरेंट्स एकदम पॅसिव्ह मध्ये ट्रीट करतील तर मुलं बाहेर जाऊन जास्त कॉन्फिडन्स पडत नाही, तेही तसे राहतात, की गोष्टी अवॉइड करतील, प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार. सो दिस आर लाईक 4 वेज ऑफ कम्युनिकेटिंग. याच्यातलं बेस्ट वे असतं असर्टिव्ह वे. पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप कशी असली पाहिजे. सो पॅरेंटिंग इज फुलफिलिंग येट फ्रस्ट्रेटिंग. म्हणजे ती जितकी छान आहे तितकीच ती त्रासदायक आहे. पॅरेंटिंग खूप डिफिकल्ट गोष्ट असते. इट ब्रिंग्स आउट द बेस्ट अँड वर्स्ट इन अ पर्सन or parent. Parent communicates all of the time with their children. A parent-child relationship is one that nurtures the physical, emotional, and social development of the child. म्हणजे ते दोघांचं रिलेशनशिप असतं त्याच्यावरती डिपेंड त्यांचं भविष्य घडणार, कसे व्यवस्थित वागणार, त्याचे इमोशन कसे होणार, हे सर्व गोष्टी ते पॅरेंट-चाइल्ड रिलेशनशिपवर डिपेंड असतात. म्हणून हे जर व्यवस्थित असलं तरच मुलगा कॉन्फिडंट बनतो, तरच तो गोष्टी सॉल्व्ह करू शकतो, तसंच पुढे जाऊन गोष्टी फेस करू शकतो. This relationship lays the foundation for child's personality, choices, and overall behavior. These messages are communicated verbally as well as non-verbally through your body language, facial expression, and tone of voice. So remember, how you say things is as important than what you say. म्हणजे एखादी गोष्ट आपण कशी कम्युनिकेट करतो मुलांना ती जास्त महत्वाची राहते कारण आपण काय कम्युनिकेट करतो. सो कंटेंट जितका इम्पॉर्टंट आहे की मी जे सांगतो ते महत्वाचं आहे, पण ते महत्वाचं मी कसं कम्युनिकेट करतोय ते जास्त महत्वाचं राहतं. जर ते एकदम रागात सांगितलं तर मुलं खरंच ऐकेल का गॅरंटी नसते, पण एक त्याला समजेल, त्याला पटेल अशा वे मध्ये समजवलं तरच तो ऐकतो. सो आपला टोन ऑफ व्हॉइस, आपलं बॉडी लँग्वेज, आपलं फेशियल एक्सप्रेशन खूप मॅटर करतं हे रिलेशनशिप चांगलं बिल्ड व्हायला.
We do everything possible from trying various parenting tricks to attending workshops and reading books. Loving parents create loving relationships and healthy communication. A healthy relationship also helps the child gain strong problem solving skills. There is no right technique to use in any particular situation. आपण बऱ्याचदा खूप सारे वर्कशॉप अटेंड केले, खूप सारे बुक्स वाचतो की कसं मुलांना सांभाळायचं, कसं संगोपन करायचं. पण एक लव्हिंग पॅरेंट्स जेव्हा असतात त्याच्यामुळे छान हेल्दी रिलेशनशिप, हेल्दी कम्युनिकेशन तयार होते. रादर दॅन अँग्री पॅरेंट्स किंवा अग्रेसिव्ह पॅरेंट्स किंवा हाय गोल अचिव्हिंग पॅरेंट्स असतात की मुलाने हेच केलं पाहिजे, त्यांनी चांगलंच अचीव्ह केलं पाहिजे, चांगलंच वागलं पाहिजे. त्यांच्यापेक्षा जे लव्हिंग पॅरेंट्स असतात ते प्रत्येक गोष्ट समजून घेतात, मुलाला काय वाटलं असेल, तो असा का वागला असेल, त्यांचं कम्युनिकेशन जास्त छान असतं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हेल्दी पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. आपण केव्हा म्हणू की एखादी रिलेशनशिप चांगली आहे? यू नीड टू बी फ्लेक्झिबल, कनेक्टेड अँड ओपन इन कम्युनिकेशन विथ देम. म्हणजे तुमचं बोलणं मुलांसोबत ते फ्लेक्झिबल पाहिजे, म्हणजे सिच्युएशन नुसार बदलतं पाहिजे. की जर समजा एखाद्या वेळेस मुलगा जास्त घाबरला असेल तेव्हा रागवून चिडून फायदा नसतो, तेव्हा त्याला समजून घ्यायला पाहिजे. त्याला कनेक्टेड वाटलं पाहिजे, म्हणजे त्यालाही सांगताना ओपननेस फील व्हायला पाहिजे. मी सांगितलं तर माझे आई वडील ऐकतील, समजून घेतील माझा प्रॉब्लेम काय. Never divert from your main topic. Do not assume things. Use languages that support your child. Avoid being judgmental. Find something good or positive in their activities. म्हणजे जेव्हा भांडण होतं तेव्हा जुन्या गोष्टी काढून तू आधी पण असंच केलं, तू तेव्हाही तसंच केलं, किंवा दुसरा भलतंच टॉपिक काढून तुझा मित्र असा करतो, तो तसा करतो. जर असं केलं तर आपला मेन टॉपिक तो त्याला समजवायचा आहे की त्याने तसं नाही वागायचंय परत, तेच सुटून जातो. सो मेन टॉपिक पासून ते डायव्हर्ट व्हायचं नसतं. जजमेंटल कमेंट करायचं नसतं की तू असाच आहे, तू रागीट आहे, तू वेडा आहे, तुला कळत नाही. असे जजमेंटल कमेंट पास केले तर ते मुलाला ते जास्त बिंबतं, व त्याला ते फील होतं मला हे आता नेक्स्ट टाइम मी वागलो तर नक्की कसे पॅरेंट रिएक्ट करतील त्याला माहिती नसतं. नेहमी त्याच्या वागण्यामध्ये काहीतरी चांगलं, काहीतरी पॉझिटिव्ह शोधायचं, म्हणजे त्यालाही कॉन्फिडन्स वाटतो ते पॉझिटिव्ह गोष्टी वाढवायला. Children learn through modeling their parents. So it is very important for parents to present a positive model. Example, if a man talks to his mother rudely, then the grandson will also learn it and do the same with his grandparents. So जे जर आधी सांगितलं की लहान मुलं आपल्या पॅरेंट्सचं मॉडेल करतात, ते जसे वागतात तसे ते वागतात. सो एक्झाम्पल साठी समजा आपण आपल्या आई वडिलांना जसं वागवू तसे आपली मुलं आपल्याला वागवतात. समजा आपण आपल्या आई वडिलांना रागात बोललो तर ते सुद्धा त्यांच्याशी सुद्धा रागात बोलतील, आपल्याशी सुद्धा रागात बोलतील की हेच बरोबर आहे, त्यांना असं वाटतं. सो आपण त्यांच्यासमोर काय इमेज तयार करतोय हे नेहमी लक्षात ठेवायला लागेल एखादी गोष्ट बोलताना किंवा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. हाऊ टू चेक की आपलं कम्युनिकेशन मुलांसोबत बरोबर आहे का चुकीचं आहे हे कसं चेक करायचं? 3च क्वेश्चन आहेत की डू आय फील गुड अबाउट माय सेल्फ, डू माय चिल्ड्रन फील गुड अबाउट देमसेल्फ, इज अवर रिलेशनशिप रिझर्व. जर या 3 क्वेश्चनचा आन्सर येस आहे म्हणजे तुमचं कम्युनिकेशन बरोबर आहे. तर तुम्हाला स्वतःबद्दलच असं वाटत असेल की मला स्वतःबद्दल एक न्यूनगंड आहे, मला एक स्वतःच एक कॉन्फिडन्स लो आहे, तर माझं कम्युनिकेशन चांगलं नसणार मुलांसोबत. जर मला मुलांना त्यांच्याबद्दल स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नसेल तर ते त्यांच्या गोष्टी कधी कम्युनिकेट नाही करणार, मग त्याच्यामुळे आपलं कम्युनिकेशन मुलांसोबत हॅम्पर होतं. सो ह्या 3 गोष्टीबद्दल येस असतील तर आपलं रिलेशनशिप परफेक्ट आहे, नसेल तर ते सॉल्व्ह करायला लागेल. हेल्दी कम्युनिकेशन टेक्निक काय काय हेल्दी कम्युनिकेशन? फर्स्ट, टीचिंग. Parents act as a respectful approach. Children are better able to understand and learn from them. टीचर पहिले त्यांचे पॅरेंट्स असतात. पूर्ण त्यांचं लहानपण, त्यांचं अडोलसंट तेच त्यांना बघून बाहेर कसं वागायचं. सो म्हणजे जेव्हा शिकवतो आपण त्यांना की कसं वागायचं, म्हणजे आपल्याला तसं वागावं लागतं त्यांच्या समोर. त्याच्यामध्ये काही गोष्टी जसं की बी क्लिअर अँड स्पेसिफिक विथ चिल्ड्रन व्हेन एक्सप्लेनिंग न्यू थिंग्स. जेव्हा आपण नवीन गोष्टी शिकवतो तेव्हा आपण त्याच्याबद्दल क्लिअर पाहिजे, स्पेसिफिक पाहिजे. तुम्हाला आपल्याला जे शिकवायचं त्याला सांगितलं पाहिजे हे असं असं करायचं असतं, असं असं वागायचं असतं. ब्रेक टास्क डाऊन इनटू स्मॉलर मोर मॅनेजेबल टास्क. म्हणजे एखादी मोठी गोष्ट समजवायची असेल तर त्याला स्मॉल गोष्टी करून पहिले स्टार्ट करायचं. एकदम मोठी गोष्ट शिकवायला जायचं नाही, कारण मुलांना लगेच कळणार नाही. आपल्याला असं वाटतं की मला कळतं तुला का नाही कळत, पण त्यांचं माइंड एवढं पूर्ण डेव्हलप झालेलं नसतं. ते कम्प्लीट डेव्हलप 18-19 वर्षानंतर होईल. तोपर्यंत त्यांची समजदारी एवढी नॉर्मल नसणार जशी आपली आहे. सो आपल्याला त्यांच्या लेवलवर जाऊन शिकवावं लागतं की त्यांना किती समजेल, त्यांना किती कळणार आहे. शो देम व्हॉट टू डू, की कसं करायचं हे आपण सुद्धा करून दाखवू शकतो. की समजा जेवण झालं तर आपले आपले ताट उचलून धुवायला ठेवायचे, रात्री झोपताना आपली आपली बेडशीट बनवायची. जर हे आपण करू तर आपल्याला बघून मुलं करतात. जर आपण असं रिकामी बसलो तर ते होणार नाही.
वर्क विथ देम अंटिल यू अँड दे नो व्हॉट नीड्स टू बी डन. म्हणजे त्यांच्यासोबत बसून करायचे सर्व गोष्टी. म्हणजे जोपर्यंत त्यांना समजत नाही तोपर्यंत त्यांना परत परत करून दाखवायचं की हे बघ हे असं असतं, हे बघ हे असं वागायचं असतं. त्यांना नाही जमत परत दाखवायचं असतं. पण त्यांच्या सोबत बसून त्यांना किती समजतं किती नाही हे जाणून मग करायचं. फक्त ऑर्डर सोडायची नाही की हे कर, त्यांनी ते करायला लागतील असं होत नाही. एनकरेज देम टू आस्क क्वेश्चन. म्हणजे त्यांना क्वेश्चन विचारण्यासाठी एनकरेज म्हणजे आपलं कसं एन्व्हायरमेंट ठेवायचं की त्यांनी जरी प्रश्न विचारले तर आपण रिसेप्टिव्ह आहे किंवा आपण त्यांना ऐकतो, त्यांना समजून घेतो असं त्यांना वाटलं पाहिजे. Talk about consequences of behavior. Invite children to provide feedback on how things are done. म्हणजे एखाद्या गोष्टीचा काय परिणाम होतो हे बोलायला त्यांना पण एक वेळ द्यायचा की तुम्हाला काय वाटतं, मी जे शिकवलं तुला काय वाटतं, तुला जमतंय नाही जमतंय, मी बरोबर सांगतोय नाही सांगतोय. एक नेहमी फीडबॅक द्यायचा की नक्की आपण त्यांना बरोबर शिकतोय का नाही. लिस्निंग ही सर्वात मोठी गोष्ट असते की मुलांना ऐकून घेणे. बऱ्याचदा पॅरेंट्स हेच चुकतात, ते ऐकूनच घेत नाही. त्यांना असं वाटतं की मी म्हणतोय तेच बरोबर. आधीच्या काळात हे चालून जायचं. आधीच्या काळातलं आपलं एन्व्हायरमेंट, आपली फॅमिली त्याच तऱ्हेने काम करायचे की पॅरेंट्स म्हणतील ते राईट. पण आता जसं जसं जनरेशन चेंज होतंय, प्रत्येकाला एक स्वतःचे विचार आहे, प्रत्येकाला स्वतःचं ओपिनियन. इव्हन 5 वर्षाच्या बाळाला सुद्धा त्याचे एक ओपिनियन असतं आजकाल. ते पण ऐकण्याची गरज असते. आधीच्या काळात तसं नव्हतं. आधीचं एन्व्हायरमेंट तसं होतं की पॅरेंट्स म्हणतील ते राईट होतं. त्यामुळे जे आता जे पॅरेंट्स आहेत त्यांना तो प्रॉब्लेम होतो. त्यांना असं वाटतं आम्ही आमच्या पॅरेंट्सला ऐकलंय, तर आमच्या मुलांनी पण आमचं ऐकलंच पाहिजे. हे असा पॉसिबल नाही. ते चेंज व्हायची एक असं नीड ती कळली पाहिजे. सो लिसनिंग म्हणजे वन ऑफ द मोस्ट इफेक्टिव्ह स्किल यू कॅन लर्न टू यूज अ पॅरेंट is that of listening to your children. Listening involves really hearing what is going on for your children and even mirroring back those feelings to show that you understand what they are feeling. म्हणजे समजा एखादी प्रॉब्लेम मुलगा घेऊन आला, त्याने सांगितलं मला असा असा प्रॉब्लेम होतोय, तो प्रॉब्लेम समजून घेऊन परत त्याला मिरर बॅक करायचं म्हणजे तोच प्रॉब्लेम व्यवस्थित विचारतो. म्हणजे तुझं म्हणणं हे असं आहे का, तुला हे असं वाटतंय का. सो व्हॉट एव्हर ही प्रॉब्लेम तो आणतोय त्याला एक मिरर बॅक हा क्वेश्चन विचारायचा की तू जे म्हटलं आतापर्यंत त्यानुसार हे असं असं आहे का. तर त्याला असं वाटेल की हो मी ऐकलं जातोय, माझ्या सगळ्या गोष्टी पोहोचताय. एक्झाम्पल साठी यू आर हॅव्हिंग अ हार्ड टाइम डिसाइडिंग हू टू इन्व्हाइट टू युअर पार्टी. समजा एखाद्या मुलाला पार्टीला बोलायचं, तुला डिफिकल्ट होतंय का, तुला समजत नाही का. सो एक आपण त्यांना विचारलं, त्यांना ऐकून घेतलं की त्यांना आपलंसं वाटतं. By listening, you allow children the opportunity to vent their feelings and you send a message of compassion. When you allow those feelings without judgment or criticism, children feel valued. जर आपण त्यांची गोष्टी ऐकून घेतल्या आणि जजमेंट पास नाही केलं किंवा क्रिटिसाइज नाही केलं की तू काही बोलतो, तू काही सांगतोय, समजा असं म्हटलं नाही तर त्यांना बरं वाटेल. मग ते नेक्स्ट टाइम अजून ओपनली सांगतील. आणि उलट जसं तुम्ही त्यांना ऐकतात तसं तेही तुम्हाला ऐकतील. बिकॉज ते तुम्हाला मिरर करणार, ते नेहमी तुम्हाला कॉपीज करणार आहे. So if you start listening to them, they will listen back to you. If you start ignoring them, they will also start ignoring back to you. It's always in that way. Third thing is praising. One of the best way to motivate children to learn and become more responsible is by praising and affirming what they do. Ideally, you can identify the specific things that they have worked on or accomplished, rather than just saying good job, you can say. सो नेहमी त्यांना प्रेस करायचं. जेव्हा पण त्यांनी चांगलं काय केलं त्यांना अफर्मेशन द्यायचं. हे बेस्ट वे आहे त्यांचं बिहेवियर चेंज करण्यासाठी. जसं आपल्याला पाहिजे तसं त्यांनी वागलं पाहिजे. हे होण्यासाठी आपल्याला प्रेस करणं किंवा त्यांना समजून घेणं, त्यांना त्या गोष्टींसाठी प्रोत्साहन देणं हे खूप गरजेचं आहे. आय अप्रिशिएट युअर सो इन्क्लुडिंग युअर younger sister in the game that you were playing with your friends today. That is what I call being kind. म्हणजे समजा एखाद्या मुलाने त्याच्या छोट्या मुलीला, छोट्या बहिणीला हेल्थ मध्ये गेम मध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलं तर आपण लगेच प्रेस करायचं, अरे वा तुझ्या छोट्या बहिणीला तू घेतलं, मला खूप आवडलं. जर असं प्रेस केलं तर नेक्स्ट टाइम तो परत तिला इन्व्हॉल्व्ह. प्रेझिंग द प्रोसेस अँड बाय एक्नॉलेजिंग इव्हन स्मॉल स्टेप्स दॅट आर टेकन इन द राईट डायरेक्शन. With young children, praise should be immediate to be most effective. You were such a helper putting the dishes in the sink. जे लहान मुलं असतात त्यांना इमिजिएट प्रेस करायचं असतं. जसं एखाद्याने इथून ताट उचलली तर हा तेव्हा किती छान ताट उचलली. जर थोडा मोठा मुलगा असेल तर थोड्या वेळानंतर त्यांना प्रेस करायचं असतं. जसं झोपायला जाताना त्याला सांगायचं, अरे आज दिवसात तू हे चांगलं केलं, दुपारी तू हे चांगलं केलं. So for example, that was such a grown-up thing that you did earlier today by donating your allowance to the hurricane victims. It must make you feel proud to be able to help those in need. म्हणजे जे थोडे मोठे असतात, ऍडोलसंट असतात, त्यांना रात्रीच्या वेळी झोपायला गेले की थोडं प्रेस करून द्यायचं की तू दिवसाही चांगलं केलं, संध्याकाळी चांगलं केलं. याच्याने त्याला सुद्धा बरं वाटेल, नेक्स्ट टाइम चांगलं वागतात. आय मेसेज म्हणजे
पॅरेंट्सने आपलं ओपिनियन सांगायचं की नक्की आपल्याला काय वाटतं, आपले काय नीड आहे, आपले काय गरजा आहेत, ते मुलांना सांगायचे असतात. बऱ्याचदा पॅरेंट्स असं वाटतं की आपले प्रॉब्लेम दाखवायचे नाही. मुलांना असं वाटायला नको की आपले प्रॉब्लेम काय आहेत. त्यामुळे काय होतं की त्यांचे बरेचदा मुलांना कळत नाही की नक्की मी जे म्हणतो ते चुकीचं का आहे. So using an I message is a way to express your own needs, expectations, problems, feelings, or concerns to your children in a respectful way that does not attack them. They also model for your children a healthy way to express strong feelings. So this communication skill is often a good first response to your children when you do not like their behavior. समजा आपल्याला एखादी गोष्ट नाही आवडली, आपण सांगायचं की मला ही गोष्ट आवडली नाही. An I message consists of three parts. Describe the specific behavior, describe how you feel, describe the tangible and specific effect of the behavior on you. For example, when you to go, I get upset because I have to get home to cook dinner before I go to my meeting tonight. So याच्याने मुलाला कळणार की आपल्याला काय काय त्रास होतोय त्याच्या ह्या वागण्याने, त्याच्या कोणत्या वागण्याने आपल्याला काय काय त्रास होतोय हे पूर्ण एका सेंटेन्स मध्ये सांगितलं, त्याला कळेल की नक्की त्याचं काय चुकतं. फक्त तू हे असं का करतो, तसं का करतो, ते बोलल्याने काय होत, आपल्याला त्याचा काय त्रास आहे हे सांगितलं तर मुलांना जास्त कळतं की त्यांना कसं नाही वागायचं. प्रॉब्लेम एक्सप्लोरेशन, स्किल ऑफ प्रॉब्लेम एक्सप्लोरेशन विल हेल्प यू. Your battery is running low. दिसते ना? हॅलो हाँ, yes, हॅलो सर दिसते दिसतं ना? आणि प्रॉब्लेम ऐकू एक्सप्लोरेशन, द येतंय. स्किल ऑफ प्रॉब्लेम एक्सप्लोरेशन टू डील विथ सम ऑफ द स्ट्रगल. दिसतंय काय? स्क्रीन दिसते ना? Yeah, we can see the screen. Yeah, the skill of problem exploration will help you to deal with some of the struggles you have with your children. Help your children to feel that they can contribute to solutions to problems rather than seeing themselves as being the problem. Strengthen the relationship you have with your children. So जे जेव्हा पण प्रॉब्लेम होतील ते प्रॉब्लेम्सने ते कसे हँडल करायचे, त्या मुलांच्या प्रॉब्लेममुळे पुढे आपल्याला काय काय त्रास होतो, घरात एक वातावरण काय काय त्रास होतो, याच्यात त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं. हे बघ तू असं वागला त्यामुळे आपलं हे झालं, त्यामुळे आपल्याला काय काय प्रॉब्लेम होतात. जर हे प्रॉब्लेम त्यांना दाखवले तर त्यांना स्वतःहून कळेल की आपल्याला हे कसे कमी करता येईल. फक्त एकाच वे मध्ये बोलण्यापेक्षा कम्युनिकेशन पाहिजे. आपण जे सांगतो ते काय सांभाळून कम्युनिकेट व्हायला पाहिजे. हे कसं करायचं तर बिफोर यू मीट विथ युअर चाइल्ड, समजा एखादा प्रॉब्लेम घडला, त्याला तो प्रॉब्लेम सांगण्याच्या आधी आपला चेक युअर ऍटिट्यूड टुवर्ड्स द प्रॉब्लेम. आपण कोणत्या ऍटिट्यूडने बघतोय, खूप रागात आहे का, खूप जास्त फ्युरियस आहे का. क्लॅरिफाय द सिच्युएशन, नक्की प्रॉब्लेम काय झालं ते बघायचं. डिटरमाइन द रिझन, त्याचं कारण काय आहे ते बघायचं. डिसाइड इफ इट इज युअर प्रॉब्लेम नॉट युअर चाइल्ड, म्हणजे त्यात त्या मुलाची खरंच चूक आहे तर दुसऱ्या कोणाची चूक आहे. डॉक्टर तुमच्या आवाजात खूप डिस्टर्बन्स आहे. नाही कोणीतरी ऑन केलं, म्यूट. अच्छा, ओके. तो डिसाइड इफ इट इज युअर प्रॉब्लेम नॉट युअर चाइल्ड प्रॉब्लेम, म्हणजे आपला पॅरेंटचा प्रॉब्लेम आहे का तो मुलाचा प्रॉब्लेम आहे हे नक्की कन्फर्म करा. डायरेक्ट जाऊन रागवण्यापेक्षा आधी वेळ घेऊन समजून मग त्याच्याकडे जायला. बी शुअर दॅट द बिहेवियर इज अनएक्सेप्टेबल. जे पण तो मुलगा वागलाय ते खरंच अनएक्सेप्टेबल आहे का तो त्या सिच्युएशन नुसार वागलाय, हे आपण पहिले स्वतःला क्लॅरिफाय करायचं. आणि व्हेन यू मीट द चाइल्ड तेव्हा कसं वागायचं, तेव्हा सिलेक्ट काम टाइम टू कर. जेव्हा शांत असेल तेव्हा एकदम सगळ्यांसमोर ओरडून बसायची काही गरज नाही. बाजूला घेऊन शांत वेळेमध्ये त्याला परत डिस्कस करा. डिस्कस फ्रॉम इच ऑफ युअर पर्स्पेक्टिव्ह. आपल्याला काय वाटलं ते सगळं त्याला सांगा. मी हे बघितलं, मला हे चुकीचं वाटलं, तुझं काय म्हणणं आहे. फाइंड पॉसिबल सोल्युशन. नेक्स्ट टाइम काय करता येईल, एक प्लॅन बनवायचा त्या की आपण समजा परत असं घडलं तर काय करणार, तू नेक्स्ट टाइम कसा मागणार आहेस. इव्हॅल्युएट द इफेक्टिव्हनेस सुद्धा, हा जो प्लॅन बनवला तो किती इफेक्टिव्ह आहे हे सुद्धा त्या मुलासोबत डिस्कस करून पण प्लॅन करू शकतो. सो भेटण्याच्या आधी स्वतःला एक तयारी करायची आणि भेटल्यावरती एक व्यवस्थित वे मध्ये ते कन्वे करायचं. प्रॉब्लेम झाला म्हणून जाऊन रागवायला लागलं, मारायला लागलं, त्याने काही होत नाही, त्याने फायदा होत नाही, त्याने मुलाला कळत नाही की कसं वागायचं. शेअरिंग. Often when parents think of things that their children need material things such as clothes, school supplies, medical care, but actually one of the most significant things that a parent can give to a child is his time and attention. पॅरेंट्सचं टाइम आणि अटेन्शन हे मुलांसाठी खूप प्रेशियस असतं. त्यांना ते गोष्टीची खूप खूप गरज असते. त्यांना त्या गोष्टीचे त्यांना जर तुम्ही त्याला टाइम आणि अटेन्शन दिलं त्यांच्यासाठी खूप असतं.
मटेरियलिस्टिक गोष्टी त्यांना एवढं फरक पडत नाही, पण टाइम आणि अटेन्शन दिलं की त्यांना जास्त चांगलं वाटतं. स्पेंडिंग टाइम विथ युअर चिल्ड्रन इज द फॅक्टर दॅट विल हॅव द ग्रेटेस्ट इम्पॅक्ट ऑन देअर फिलिंग्स अबाउट देमसेल्स, ऑन देअर सेल्फ इस्टीम अँड ऑन द हेल्थ ऑफ द कनेक्शन यू हॅव विथ युअर चिल्ड्रन. जितकं जास्त टाइम स्पेंड करणार तितकं त्या मुलाला कनेक्टेड वाटणार. मग ते कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे. व्हॉट इज कम्युनिकेशन गॅप? When the meaning intended speaker or singer is not what is understood by the listener. So बऱ्याचदा आपण म्हणतो कम्युनिकेशन गॅप आहे, जे आपण सांगायचा प्रयत्न करतो ते मुलापर्यंत पोहोचत नाही, त्याला म्हणतात कम्युनिकेशन गॅप. किंवा मुलाला काय सांगायचं ते पॅरेंट्स मध्ये बोलत नाही, ते कम्युनिकेशन गॅप. हाऊ टू रिमूव्ह द कम्युनिकेशन गॅप? ते प्रॉपर अटेन्शन ठेवायचं आहे. जेव्हा पण मुलं काय सांगत असेल तेव्हा त्याकडे बरोबर लक्ष देऊन नीट ऐका. जर ऐकलं व्यवस्थित तर तो गॅप राहत नाही. टेक इनिशिएटिव्ह, की आपण स्वतःहून टॉपिक काढायचं की तुला काय सांगायचं आहे का, तुला काय बोलायचं आहे का. एक इनिशिएटिव्ह घ्यायची खूप गरज असते. मुलगा स्वतःहून बराच इनिशिएटिव्ह घेणार नाही, आपल्याला ते स्वतःहून इनिशिएटिव्ह घ्यावा लागतो. इफ यू आर स्ट्रेस्ड अप, इफ समटाइम्स यू आर व्हेरी बिझी, ट्राय टू मेक द चाइल्ड अंडरस्टँड द सिच्युएशन अँड ट्राय नॉट टू बी स्ट्रेसफुल ओव्हर इट. जर तुम्ही कोणत्या कामात आहात, त्रासात आहात, तर ते सांगा मी थोडा कामामध्ये आहे, थोड्या वेळाने तुझ्याशी बोलणार, माझं काम संपलं की मी तुझ्याशी बोलणार. ते कम्युनिकेट करा, रादर दॅन जस्ट डायरेक्टली नॉट सेइंग नो की मला बोलायचं. बी सॉरी व्हेन इट्स युअर मिस्टेक. तर पॅरेंट्स बऱ्याच असं होतं, पॅरेंट्स आपली चूक मान्य करत. जर पॅरेंट्स चुकत असले तर त्यांनी स्वतःहून सॉरी म्हटलं तर मुलाला वाटेल की ओके मला पण ऐकलं जातं, मी पण दरवेळेस चुकीचा मीच राहील असं होत नाही. पॅरेंट्स पण त्यांची चुका ऍक्सेप्ट करतात, तर त्यांना त्याचा जास्त राग नाही. शो इंटरेस्ट इन व्हॉट दे आर सेइंग. ते काय सांगतात त्यामध्ये जरा इंटरेस्टने ऐकलं तर ते व्यवस्थित सांगतील, तो गॅप राहणार नाही. नेव्हर आर्ग्यू. कोणत्याही गोष्टीवरून वाद घालायचे नाही. वाद घातले की त्या गोष्टी तो मुलगा सांगणार नाही आणि मग तो कम्युनिकेशन गॅप वाढेल. एन्करेज इमोशनल लिटरसी. म्हणजे इमोशनली कसे गोष्टी कन्व्हे करायचे हे मुलाला नेहमी शिकवा. आणि गिव्ह ऍडवाइस. तुम्हाला जेव्हा पण असं वाटलं मुलगा चुकतोय तर आपण आपली ऍडवाइस द्यायची. मला वाटतं हे बरोबर नाही, मला वाटतं हे चुकीचं आहे, आपली एक ऍडवाइस त्याला नेहमी द्यायची. तो कसाही वागत चालला आपण काही सांगितलं नाही तर मग तो गॅप वाढत जाईल. पॅरेंटिंग इन पॅन्डेमिक. So fear, uncertainty, and being holed up at home more to slow the spread of COVID-19 can make it tough for families to keep a sense of calm. But it's important to help children feel safe, keep healthy routines, manage their emotions and behavior, and build resilience. COVID-19च्या दौरान खूप साऱ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज झाल्या. त्यामध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या, खूप निगेटिव्ह गोष्टी घडल्या. पॉझिटिव्ह म्हणजे काय की स्पेंडिंग टाइम टुगेदर खूप वाढलं. त्याचं गुड थिंग. सगळे लोक घरी थांबायला लागले, एकमेकांसोबत वेळ स्पेंड करायला लागले, शेअरिंग वाढलं, घरातल्या गोष्टी सगळ्यांनी डिवाइड करून घेतले, घरातले कामं लोकांनी एकमेकांसोबत केले, कम्युनिकेशन वाढलं. पण निगेटिव्ह गोष्टी खूप घडल्या की सोशल आयसोलेशन, म्हणजे बाहेरच्या लोकांशी कॉन्टॅक्ट कमी झाला, घरातले भांडणं खूप जास्त वाढले आणि मोबाईलची डिपेंडन्सी वाढली. प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाल्यामुळे डिपेंडन्सी खूप वाढून गेली. व्हॉट इज डिफरंट इन पॅन्डेमिक? पॅन्डेमिक मध्ये काय काय बदललं? ऍड्रेस चिल्ड्रन्स फिअर, म्हणजे आन्सर क्वेश्चन्स अबाउट द पॅन्डेमिक सिम्पली अँड ऑनेस्टली. जे जे घडतंय ते एका सिम्पल वे मध्ये मुलांना समजवायचं की हा एक आजार आहे, त्या आजारामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतोय, त्यामुळे आपण सगळं राहतोय घरात. एक ऑनेस्टली अँड सिम्पली त्यांना आन्सर दिलं तर त्यांना कळेल. रेकॉग्नाइज युअर चाइल्ड फिलिंग. त्या मुलाला त्याच्याबद्दल काय वाटतंय, पॅन्डेमिक बद्दल त्याला काय वाटतं ते समजून घ्या. त्याला काय वाटतं विचार समजून घ्या. कीप इन टच विथ लव्ड वन्स, म्हणजे सगळ्यांशी बोलणं करत राहायचं, रिलेटिव्हशी, बाहेरच्या लोकांशी, त्याच्या मित्रांशी त्याला बोलू द्यायचं. मॉडेल हाऊ टू मॅनेज फिलिंग्स, म्हणजे जे भीती आहे, भीतीचे वातावरण तयार झाले ते आपण कसं मॅनेज करतोय हेच ते मुलगा शिकणार. जसं आपण जास्त घाबरलो तर तेही जास्त घाबरतो. आपण जर नॉर्मल राहिलो, असर्टिव्ह राहिलो तर मुलंही तसे असर्टिव्ह राहतात. टेल युअर चाइल्ड बिफोर यू लिव्ह. घरातून जाण्याच्या आधी त्याला सांगा मी घराच्या बाहेर जातोय, मी तिकडे जातोय, मी आल्यावर परत येणार. सो एक त्याला कम्युनिकेशन चालू ठेवायचं. आणि लुक फॉरवर्ड, म्हणजे या गोष्टीच्या पुढे फ्युचर काय, जसं की आता वॅक्सिन आलं, आता ट्रान्समिशन रेट कमी झालंय, आता मुलांची वॅक्सिन आली, पुढे जाऊन गोष्टी सॉल्व्ह होतील, पुढे जाऊन छान वातावरण होणार आहे. एक फ्युचरला पॉझिटिव्ह मध्ये बघायला लागले पॅरेंट्स की मुलं ही पॉझिटिव्ह मध्ये बघतील. कीप हेल्दी रुटीन्स. जसं मुलांचं एक रुटीन हेल्दी ठेवा, जरी ते पूर्ण वेळ घरात जरी असले तर एक रुटीन ठेवायचं. उगाच कधीतरी उठून कधीतरी जेवण करणार, कधीतरी जाणार, त्याच्याने उलट जास्त स्वभाव बदलतो. सो एक रुटीन ठेवायचं. वेकअप रुटीन, टायमावरती उठणं, गेटिंग ड्रेस, ब्रेकफास्ट, ऍक्टिव्ह प्ले इन द मॉर्निंग, सकाळी त्यांच्या ऍक्टिव्हिटी, फॉलोड बाय क्वाइट प्ले अँड स्नॅक टू ट्रान्झिशन इन टू स्कूल वर्क, मग लंच, मग त्यांचे काम, एक्सरसाइज, सम स्मॉल ऑनलाईन सोशल टाइम विथ फ्रेंड्स, होमवर्क इन द आफ्टरनून, फॅमिली टाइम अँड रीडिंग बिफोर द बेड.
हे खूप सारे गोष्टी आपण त्यांचं एक शेड्यूल म्हणू शकतो, डिपेंडिंग कोणाची काय नीड आहे. पण त्यांच्या नीडनुसार त्यांचे एक शेड्यूल फिक्स पाहिजे. त्याच्याने त्यांचं डिसिप्लिन वागणं वाढतं. तर ते इनडिसिप्लिन झाले शेड्यूल मध्ये तर ते त्यांना पॅरेंट्सने पण शेड्यूल मध्ये वागलं की मुलं कशी वागतात. यूज पॉझिटिव्ह डिसिप्लिन, जसं रिडायरेक्ट बॅड बिहेवियर. तर एखाद्या मुलाने चुकीचं वागलं तर त्याने तसं त्याला एक इक्वल पॉझिटिव्ह बिहेवियर त्याला दाखवायचं की हे हा वागण्याच्या ऐवजी तू असं वागलं पाहिजे. क्रिएटिव्ह प्ले, खेळताना त्यांना क्रिएटिव्हली कसं त्या गोष्टी चेंज करायची. डायरेक्ट युअर अटेन्शन, आपलं अटेन्शन कसं त्यांना जास्तीत जास्त मिळते ते बघायचं. यूज रिवॉर्ड्स अँड प्रिव्हिलेजेस, जसं आधी सांगितलं की त्यांनी कोणती गोष्ट चांगली केली तर त्यांना रिवॉर्ड द्यायचं किंवा त्यांना प्रेज करायचं. रिवॉर्ड नेहमी मॉनिटरी नसावं, रिवॉर्ड कधीच मॉनिटरी नसावं. ते नेहमी शाब्दिक असावं किंवा त्यांना जे हवं त्यांना जसं वागणं पाहिजे तसं ते द्यावं. नो वेन नॉट टू रिस्पॉन्ड, यूज टाइम आउट, अवॉइड फिजिकल पनिशमेंट. मारणं नेहमी अवॉइड केलं पाहिजे. मारण्याने उलट मुलांना जास्त अग्रेसिव्ह बिहेवियर वाढतो. स्वतःची ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपण स्वतःच जर शांत नसलो, रिलॅक्स नसलो तर मुलं तसे जास्त चंचल होतात. हाऊ टू अवॉइड निगेटिव्ह कम्युनिकेशन, नेव्हर इग्नोर चिल्ड्रन्स फिलिंग, त्यांच्या फिलिंग कधी इग्नोर नाही करायचे. मोटिवेट देम टू सॉल्व्ह देअर प्रॉब्लेम्स फाइंडिंग अल्गोरिदम देमसेल्व्स. म्हणजे जर हा प्रॉब्लेम झाला तर त्याला विचारायचं तुला काय वाटतं, काय करताय. मग तो म्हणे मी हे करणार. मग परत त्याला सांगायचं की ह्या गोष्टी नाही करता येणार, मग तू काय करशील. असं एक त्यांना अल्गोरिदम तयार करायला लावायचं स्वतःच, की समजा प्रॉब्लेम झाला तर कसा तो सॉल्व्ह करायचा. अवॉइड क्रिटिसिझम, म्हणजे तू चुकीचा आहे, तू वाईट आहेस, तू वेडा आहेस, तुला काय कळत नाही, असे क्रिटिसाइज करायचे नाही. नेहमी समजून घ्यायचं आणि त्याला शिकवायचं की कसं ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर येता येईल. निगेटिव्ह कम्युनिकेशन म्हणजे काय, असं डायरेक्ट रागवणं, ओरडणं तसं अवॉइड करायचं. ते पॉइंट्स की क्रिएट टॉकिंग रिच्युअल, बोलण्याचं रुटीन असावं. एन्करेज इमोशनल लिटरसी, म्हणजे त्यांना इमोशन्सली कसं एकमेकांशी कम्युनिकेट करायचं शिकवावं. ऍडवाइस आपली चांगली द्यावी. बी नॉन जजमेंटल, म्हणजे जजमेंट पास नाही करायचे. बी टेंटेटिव्ह अँड फ्लेक्सिबल, बी स्पेसिफिक टू द सिच्युएशन अँड फाइंड द पॉझिटिव्ह इन द चिल्ड्रन. हे म्हणजे टेक अवे पॉइंट्स आहेत. थँक्यू डॉक्टर अल्केश. मला वाटतं खूप तुम्ही एकदम प्रिसाइजली प्रत्येक गोष्ट मांडली तुमच्या ह्याच्यामध्ये. तर मी रिक्वेस्ट करेन असं की काही प्रश्न असले तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका, आपण डॉक्टरांना ते प्रश्न विचारू. Yes, I will right away start with the question answer session. Good evening, everyone. Dr. Abha Pimprikar here. I'm the member of Rotary Club of Nasik Grape City. Also, I'm the president of DAGMI, that is the District Action Group on Mental Health Initiatives, Rotary District 3030. Sir, काही प्रश्न पर्सनल चॅट वरती आलेले आहेत, ज्याच्यामध्ये एक कॉमन प्रश्न 3-4 जणांनी विचारलेला आहे की माझा मुलगा किंवा माझी मुलगी घरात फारसं बोलत नाहीत. आणि काही जणांचा हा प्रश्न आहे की आधी चटरपटर खूप असायची, म्हणजे जे असतात ना छोट्या छोट्या गोष्टी आपण शेअर करणं, पण पॅन्डेमिकच्या 1-1.5 वर्षामध्ये हे शेअरिंग बंद झालेलं आहे. वेअरॅज पालकांना, प्रश्न विचारणाऱ्या पालकांना हे जाणवतं आहे की मुलं बाहेर बोलतायत सगळ्यांशी. दे आर कम्युनिकेटिंग विथ देअर फ्रेंड्स, maybe with the neighbors, maybe with the favorite friends of parents, but they are not communicating with the parents. And in few families, this has increased during the pandemic. Actually, so basically एक मुलाचं जेव्हा सायकोलॉजी वाढते, चाइल्ड सायकोलॉजी ज्याला म्हणतो, तसा तो वाढतो लहानपणापासून. फ्रॉम द एज ऑफ 4 or 5 एक सोशल क्वेश्चन वाढतो मुलाचा, कसं वागायचं, कसं बोलायचं, कोणत्या टॉपिक वरती डिस्कस करायचं, कोणत्या गोष्टी बोलायच्या. तुम्ही बघितलं असेल की 4 वर्षाचा मुलगा, 3 वर्षाचा मुलगा प्रश्न खूप विचारतो, प्रत्येक गोष्टीचा प्रश्न विचारतो, कारण की ते शिकत असतं की कसं वागायचं, कसं बोलायचं. साधारण तो 10-12 वर्षाचा होतो तेव्हा तो घरातल्या गोष्टी कमी बोलतो आणि बाहेरच्या लोकांशी बोलायला जास्त वाढतो. पॅन्डेमिक मध्ये असं झालं की फक्त घरात राहून मॅक्झिमम टाइम पॅरेंट्स सोबत राहून एक सोशल क्वेश्चन थांबला, एक ग्रो व्हायचं थांबतो. आणि त्यामुळे जेव्हा ते हे पॅन्डेमिक बंद झालं किंवा ते थांबलं, तर बऱ्याचपैकी लोक बाहेर जायला लागले, तेव्हा तो क्वेश्चन वाढला नाही. सो आता ते थोडं बिहेवियरल इम्पॅक्ट येणार, पण हा इम्पॅक्ट टेम्पररी असणार. म्हणजे 6 महिने 1 वर्षानंतर जसं गोष्टी नॉर्मलाइज होतील, हा
त्यांचं वागणं नॉर्मलाइज होणार, पण त्यांना ते समजायला वेळ लागणार. काही मुलं जास्त इंटरॅक्ट करत नाही, कारण की मागच्या 1 वर्षात त्यांचं खूप पूर्ण झालं घरात ऑलरेडी. घरात त्यांनी जिथे बघितलं त्यामुळे आता ते घरात जास्त डिस्कस करण्याचा राहिला नाही. सो त्यामुळे ते कमी बोलतात, किंवा त्यांना एक फ्युचरची भीती असणार की आता याच्या पुढे काय, तर एवढा मोठा त्रास आता हा त्रास परत आला तर काय. त्यांच्याशी एक कम्युनिकेशन वाढलं पाहिजे की नक्की त्यांना काय वाटतं, नक्की ते कमी का बोलतात. त्यासाठी पॅरेंट्सला एक थोडं छान वातावरण करून किंवा आपली गोष्टी आपला एक्सपिरियन्स सांगून, जर पॅरेंट्स आपले एक्सपिरियन्स सांगायला लागतात ना की मला असं वाटतं, माझ्यासोबत हे घडलं, माझ्या आधी हे झालं, तर मुलंही त्यांच्या गोष्टी कॉपी करून स्वतः आपल्या गोष्टी सांगायला लागतात. इन केस असं झालं की खरंच ते कोण बोलत नाही मुलं, त्यांनी सायकोलॉजिस्ट असतील, काउन्सिलर असतील, त्यांना भेटावं. बऱ्याचदा एखादा तिसरा व्यक्ती बोलतो तेव्हा मुलं जास्त ओपन अप होतात. एक पद्धत असते, काय सायकोलॉजीची एक टेक्निक असते, त्यामध्ये मुलांना ते बरोबर बोलतो करतात की नक्की त्यांना प्रॉब्लेम काय. जर असं झालं की मुलं खरंच खूप जास्त बोलत नाही, तर काउन्सिलरला भेटावं, किंवा पॅरेंट्सनी स्वतःहून ट्राय करावं, स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करायचं. त्याच्याने मुलं आपला एक्सपिरियन्स शेअर करतात. राईट. मला मुलं बरीचशी दिसत आहेत. आपला टॉपिक बेसिकली माझं आणि नीलम मॅमचं बोलणं झालं होतं त्यावेळेला असं होतं की हा प्रोग्राम आपण पालकांकरता ठेवायचा, पण मे बी आउट ऑफ क्युरिओसिटी किंवा यांच्या आधीचा जो प्रोग्राम होता वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या निमित्ताने जो आम्ही मुलांकरता घेतला होता, कदाचित त्याच्यामुळे आज मुलांची संख्या जास्ती दिसते आहे. तर मुलांना तुम्ही काही सांगाल का की त्यांनी आई वडिलांशी कसं बोलावं, विशेषतः जी ऍडोलसन्स मधली मुलं असतात, पौगंडावस्थेतली मुलं असतात, की शारीरिक बदल होत आहेत, मानसिक बदल होत आहेत, त्याच्यामुळे थोडंसं गोंधळून जायला होतं, कारण बरेचदा हे बदल प्रकटरित्या जाणवत नाही, पण मग कधीतरी मनात नसतं पण काहीतरी उद्धटपणे पालकांना बोलल्या जातं. तर याच्यावर सर थोडंसं सांगा प्लीज. ऍडोलसन्सला आम्ही नेहमी ऍडवाइस करतो की त्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पॅरेंट्सला नेहमी रिस्पेक्ट केला पाहिजे. ते भले चुकीचे असो किंवा त्यांचा त्यांना पटत नसलं, पण एक रिस्पेक्ट असला पाहिजे. रिस्पेक्ट म्हणजे काय एकदम घाबरलं पाहिजे असं नाही, पण त्यांच्या बोलण्यात एक रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. ऍडोलसन्स मध्ये असं होतं की स्वतःचं एक व्ह्यू तयार होतं, एक ओपिनियन तयार होतं. त्यांना असं वाटतं ते होतं की माझं एक स्वतःचं ओपिनियन, माझं एक वागणं आहे, पण त्यांना ते कम्युनिकेट केलं पाहिजे पॅरेंट्सला नेहमी. ते करत नाही. जर मला एखादी गोष्ट पटत नाही पॅरेंट्सची, तर मी त्यांना सांगितलं पाहिजे मला तुमची ही गोष्ट पटत नाही. पण जर त्यांना पॅरेंट्सला ते समजत नसलं म्हणून त्यांना परत सांगायचंच नाही, हा ऑप्शन नाही. वेगळ्या पद्धतीमध्ये नीट सांगून आपले प्रॉब्लेम सांगून जर शेअर केले तर पॅरेंट्सही समजून घेतात. आजकालचे पॅरेंट्स आधीसारखं नाही की बिलकुल ऐकून घेतात. जर व्यवस्थित कम्युनिकेट केलं तर ते बरोबर ते गोष्टी समजून घेतात. पण ऍडोलसन्स मध्ये तो कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम राहतो. ते एक आपण म्हणतो ना की थोडा एक इगो डेव्हलप होतो की मला गरज नाही, मी स्वतः इंडिपेंडंट आहे, किंवा मला एक फ्रीडम पाहिजे. हे जरी खरं असलं, पाहिजे फ्रीडम पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे, पण त्यामुळे पॅरेंट्सला डिसरिस्पेक्ट करणं हा ऑप्शन नसावा. जेव्हा पण ऍडोलसन्स आपल्या पॅरेंट्सला डिसरिस्पेक्ट करतील तेव्हा घरात वाद होणार आणि ते वाद झाले की गोष्टी सॉल्व्ह होणार नाही. ऑलवेज ट्राय टू सी की प्रत्येक गोष्टीचा एक हिरार्की असेल, आणि ती हिरार्की व्यवस्थित मेंटेन झाली तर त्यांना आपल्या गोष्टी बरोबर सांगता येतात. बरोबर. एक प्रश्न आहे सर की 10वी नंतर 11वी 12वी म्हणजे बेसिकली करिअर आपण निवडतो 12वी नंतर, पण 11वी 12वी मध्ये स्ट्रीम आपल्याला निवडावी लागते किंवा करिअरचा एक पाथ निवडावा लागतो. तर करिअर गायडन्सचा प्रश्न नाहीये. मुलाचा प्रश्न हा आहे की मला एक गोष्ट करायची आहे आणि माझे पालक मला दुसऱ्या गोष्टी करता फोर्स करतायत आणि त्याच्यावरनं प्रचंड वादावादी होते, तर हा मुद्दा आपण कसा हँडल करायचा? करिअर निवडताना नेहमी त्या करिअरमध्ये ज्या व्यक्तीने ते करिअर केलंय त्याच्याशी बोलावं. जसं की मी 10वी मध्ये असलो, मला समजा पोलीस बनायचे, तर मी एखाद्या माझ्या ओळखीचे पोलीस असतील त्यांना जाऊन भेटणार की नक्की हा जॉब काय, नक्की याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय, नक्की याला काय अभ्यास करावा लागतो, नक्की कोणती स्ट्रीम निवडावं लागतं. जर तुम्हाला एखादी स्ट्रीम आवडते तर ती स्ट्रीम तुम्ही का करताय, त्याच्यामध्ये पुढे जाऊन प्रॉस्पेक्ट काय, तर तुम्ही काय काय कमवणार, किती जॉब लागणार, किती ऑपॉर्च्युनिटी आहे, हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही पॅरेंट्सशी डिस्कस केलं तर पॅरेंट्स हो म्हणतील. फक्त हा माझा मित्र करतोय म्हणून मी करतोय असं म्हटलं तर तो करिअर नसतो. करिअर तेव्हा निवडतो आपण की त्या गोष्टीबद्दल डिटेल मध्ये समजून ती क्रिएटिव्हिटी माझ्याकडे आहे का. बऱ्याचदा लोकांना असं असतं की मला ऍक्टिंग करायची, मला डायरेक्टर बनायचंय, मला सिंगिंग मध्ये जायचंय, पण त्या गोष्टीला क्रिएटिव्हिटी लागते. क्रिएटिव्हिटी किती गरजेची आहे, तर आपण एखाद्या सिंगरला भेटलो तर तो सांगेल की ह्या करिअर मध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत, ह्या करिअर मध्ये मला कोणते कोणते डिग्री करायला लागतील, मला 10वी नंतर काय घ्यायला, कॉमर्स घ्यायला लागेल, आर्ट्स घ्यायला लागेल,
हे सर्व गोष्टी त्या ज्या व्यक्तीने केलंय त्याच्याशी बोलल्यावरच डिसाईड करायचं. डायरेक्ट सुरू करून मग एंडला काय होईल बघायचं तर मग ते अडकून जाणार. किंवा तुम्ही पॅरेंट्सला कन्व्हिन्सच करू शकले नाही की त्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत का नाहीये, तर ते नाही कन्व्हिन्स होणार. त्यांनी त्यांचा एक एक्सपिरियन्स आहे. पॅरेंट्स उगाच नाही म्हणतात असं नाही, पॅरेंट्सचा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी लोक बघितलेले असतात, त्यामुळे त्यांना असं वाटतं की हा जॉब चुकीचा असेल किंवा ह्या जॉबमध्ये प्रॉब्लेम होतील. ते उगाच नाही म्हणतात असं नसतं, पण त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी तुम्हाला प्रूफ द्यावं लागतं, तुम्हाला दाखवावं लागेल नक्की काय आहे. फक्त थोडासा विचार करून याला त्याला बघून जर डिसाईड केलं तर पॅरेंट्स नाही म्हणणारच. पण जर डिटेलमध्ये विचार केला की नक्की मी आता याच्यानंतर मी आर्ट्स करणार, आर्ट्स नंतर मी जेडी कॉलेजला जाणार, मग तिथून मी ही डिग्री घेणार, त्याच्यानंतर मला ह्या स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये जायचं आणि मग मी पुढे जाणार. तर ह्या गोष्टी जर व्यवस्थित एक्सप्लेन केल्या तर पॅरेंट्स हो म्हणणार, ते का नाही म्हणणार. जर त्यांना असं दिसतंय की तुमचा प्लॅन पूर्ण फुल प्रूफ आहे तर कोणी नाही म्हणणार. आणि मग तेव्हा पॅरेंट्सनी नाही म्हणावं नाही. जर त्याच्याकडे फुल प्लॅन असेल तर नाही म्हणा, मग त्याला करू द्यायचं. फक्त हवेतल्या गोष्टी असतील की नाही मला फक्त आयपीएस ऑफिसर बनायचं म्हणून मी एमपीएससी करणार, पण त्याच्यासाठी काय काय लागतं, त्यासाठी खरंच थोडे सीट्स आहेत का, त्याला किती स्ट्रगल आहे, त्याला किती कॉम्पिटिशन आहे, हे न बघता जर डायरेक्ट घुसणार तर मग ते पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. बऱ्याच मुलांना हा प्रॉब्लेम होतो की त्यांना नंतर जाऊन कळतं की मी हे नव्हतं करायला पाहिजे. नंतर जाऊन कळतं की दुसऱ्या ऑपॉर्च्युनिटी खूप चांगल्या वाटतात. जे आयआयटी त्यांनी इंजिनिअरिंग केलंय आणि साध्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केलं, त्यांना तो फरक नंतर कळतो. मी आधी थोडा अभ्यास जास्त केला असता तुम्ही जास्त चांगल्या कॉलेजमध्ये जास्त ऑपॉर्च्युनिटी भेटतात. हे आधीच कळलं पाहिजे, हे नंतर जाऊन करायची गोष्टी नाही. इव्हन पॅरेंट्सने पण जर एखादा मुलगा म्हणतोय की मला हे करिअर करायचं तर त्याला दाखवावं लागतं की याच्यामध्ये हे अपॉर्च्युनिटी आहे, पण त्याऐवजी जर दुसरी गोष्टी केली तर तुला ही मोठी अपॉर्च्युनिटी भेटू शकते. पण ते लॉजिकल आन्सर पाहिजे. नुसतं इमोशनल वे मध्ये नाही म्हणणं किंवा इमोशनल वे मध्ये हो म्हणणं ते प्रॉब्लेमॅटिक होतं. पुढचा प्रश्न आपला मोबाईल ऍडिक्शन बद्दलचा आहे की ऍडिक्शनमुळे मुलं पालकांशी संवाद साधत नाहीयेत. म्हणजे थोडाफार आपला आधीचा जो प्रश्न आपला होता तोच आहे, फक्त त्याला यावेळेला मोबाईल ऍडिक्शनची जोड आहे. तर हाऊ टू ओव्हरकम धिस असा प्रश्न आहे. मोबाईल ऍडिक्शनला सिंपल गोष्ट आहे, टाइम लिमिट. ऑलवेज लिमिट युअर युसेज. आजकालच्या वेळेस जेव्हा ऑनलाईन क्लासेस आहेत, ऑनलाईन क्लासचा एक टाइम आहे, तो कॅल्क्युलेट करायचा की मला दिवसातून 4 तास मोबाईल समोर बसायचं आहेच अभ्यासामुळे. त्याच्यानंतर मी जेवढा टाइम यूज करणार आहे तो सकाळी अर्धा तास, दुपारी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास, किंवा सकाळी 1 तास, दुपारी 1 तास, रात्री 1 तास. आजकालचा मोबाईल युसेज मॅक्झिमम टाइम इंस्टाग्राम, फेसबुक नाही तर व्हॉट्सअप आहे. आता ही गोष्ट अशी आहे की त्याला पूर्ण दिवस धरून बसायची गरज नाही, की मोबाईल पूर्ण वेळ धरून बसायला पाहिजे असं कंपल्सरी नसतं. यू कॅन जस्ट डिसाइड की मला आज दुपारी 1 तास फक्त बघायचं, टाइम लावणार मी 1 तास बघणार, 1 तास बघून झालं मग फोन ठेवून द्यायचा, मग परत उचलायचा नाही. तो संध्याकाळी अर्धा 1 तास. जर हे टाइम लिमिट केलं आणि आपल्याला जे बघायचं ते ठरवलं तर तो थांबणार. जर तो फक्त वेळ भेटला म्हणून मोबाईल बघत बसलो मग तो ऍडिक्शन. आणि ऍडिक्शन खूप वाईट, मोबाईलचं ऍडिक्शन खूप वाईट. कारण की खूप सारे स्टडीज झाले की जेव्हा पण लोकांच्या हातातून मोबाईल काढले आणि 3 तास त्याला शांत बसायला लावलंय, ते अँक्शियस व्हायला लागतं. एक विड्रॉल येतो की मोबाईल कुठे आणि काय आलं असेल, काय बघायचंय. तर विड्रॉल येतो म्हणजे आपलं माइंड त्या गोष्टीवरती डिपेंड होत चालतं आणि ते नाही व्हायला पाहिजे. मोबाईल ही खूप गरजेची गोष्ट आहे, सोशल लाईफ असली पाहिजे, पण एक लिमिट, किती गरज आहे त्याची. 1 तास गरज खूप झाली, 2 तास खूप झाली दिवसामध्ये. 2 तास कॅल्क्युलेट करून थोडं बघितलं, टाकलं, आपले रिप्लाय टाकले गेले, ठेवून द्यायचं. मग ते आपण त्या मोबाईलवरती डिपेंड राहतो. ते टाइम लिमिट लावणं खूप डिफिकल्ट आहे, पण एकदा ते टाइम लिमिट लावलं की मग लोकांना कळतं की आपल्याकडे किती एक्स्ट्रा टाइम आहे, आपण उगाच मोबाईलमध्ये घालवतो. राईट. या प्रश्नाच्या निमित्ताने मी माझा मोबाईल नंबर चॅटबॉक्स मध्ये शेअर करते, कारण सर मी जे आता डॅग्मीचा उल्लेख केला तर रीटा मॅडम ज्या मला सिनियर आहेत त्या डिस्ट्रिक्ट हेड आहेत आमच्या या रोटरी ऍक्शन ग्रुपच्या, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा ग्रुप सुरू केलाय. तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माइंड मॅटर्स नावाचा एक मॅगझिन आम्ही काढतो, आणि नोव्हेंबरचा जो इश्यू आहे हा सोशल मीडिया याच थीमवरती आहे, ज्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी, सायबर सायकोलॉजी, मोबाईल ऍडिक्शन, डी ऍडिक्शन असं बरेच आस्पेक्ट्स आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केलाय. तर ज्यांना तो अंक फ्री आहे, तर ज्यांना कोणाला हवा असेल मला या नंबरवर ईमेल किंवा तुमचं शाळेचं नाव जरी व्हॉट्सअप केलं आणि शाळेचा नंबर, तर आम्ही ती कॉपी तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करू. पुढचा एक प्रश्न सर थोडा वेगळा आहे की काही विषय आपण टॅबू मानतो किंवा काही विषयांवरती मुलांशी मोकळेपणी बोलायला, जरीही एरवी संवाद असला, छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आपण मुलांशी बोलतो, पण टॅबू मानलेल्या विषयांमध्ये म्हणजे मला असं वाटतंय की मुलींशी मासिक धर्म किंवा पाळी
आणि मुलांचे जे शारीरिक बदल होतात याच्यामध्ये कुठेतरी पालकांना संकोच वाटतो. तर हा कशा पद्धतीने ब्रेक करावा, किंवा असं तुमच्याकडे काही तुमच्या क्लिनिकमध्ये अशी काही केस आली होती का, की कसं तुम्ही पालकांना मार्गदर्शन करता? बरेचसे मुलं मुली ज्यांना अडोलसंट वयामध्ये ह्या गोष्टी सांगत नाही किंवा शिकवत नाही, ते मुलं त्या गोष्टीला अगदी वेगळ्याच नजरेने बघायला लागतात स्वतःहून. आणि हे पॅरेंट्सला कळत नाही, कारण ते सांगत नाही. असं तेव्हा कम्युनिकेशन गॅप होतं की ही गोष्ट सांगायची असते की नसते सांगायची हे त्यांना माहिती नसतं. आणि त्यामुळे त्यांना त्या वयात नाही, नंतर जेव्हा ते अडल्ट होतात, लग्न होतात, लग्न झाल्यावरती मग त्यांना ते गोष्टी माहिती नसतात किंवा त्या गोष्टीत त्यांना खूप प्रॉब्लेम होतो. आणि मग एव्हरी मंथ समजा पिरियड येणार असेल तर त्यांना ती अँझायटी होते, त्यांना तो त्रास होतो, त्यांना ते इरिटेशन होतं. कारण की ही गोष्ट त्यांच्या मनाला कधी मान्यच होत नाही की हे नॉर्मल आहे किंवा ही ते शरीराचा पार्ट आहे. ही गोष्ट त्यांना मान्य होत नाही किंवा ती सांगितली जाते आणि ती गोष्ट डिस्कस होत नाही. कारण जर आपण त्या गोष्टीने नॉर्मलाइज केलं की हो हे नॉर्मल आहे, हे सगळ्यांना होतं, ते तुलाही होणार आणि त्याच्यामध्ये हा या गोष्टी होतात. त्रास म्हणजे काय काय होऊ शकतात, कधी कधी जास्त दिवस झाले म्हणजे त्रास झाले तर मला सांग, आपण गरज पडली डॉक्टर दाखवू की नक्की त्रास बरोबर आहे का नॉर्मल आहे. पण ही गोष्ट नॉर्मलाइज करणं म्हणजे ती गोष्ट किती कॉमन आहे हे जर पॅरेंट्स सांगू शकते किंवा एक नॉन इनॅनिमेट ऑब्जेक्ट सोबत कम्पेअर केलं की प्रत्येक अॅनिमलला एक गोष्ट असते, त्यांची एक जीवनशैली असते, ती पुढे चालली पाहिजे म्हणून एक पार्ट ऑफ लाईफ असते, पार्ट ऑफ बॉडी असते, ती ग्रो होते. एक वे मध्ये जर एक्सप्लेन केलं तर मुलं समजतात आणि त्यामुळे पुढे जाऊन त्यांना त्या गोष्टीची अँझायटी होते किंवा त्या गोष्टीचं त्यांना क्युरिओसिटी होते. बरेच मुलांना ते क्युरियस गोष्टी समजतात एकदम वेगळ्या ते व्हिडिओवरती पॅरेंट्सने स्वतःहून समजवलं तर एखादी चुकीची माहिती तरी त्यांच्यापर्यंत पोहोचते, त्यांना ती गोष्ट राईट वे मध्ये कळते. पण हे पॅरेंट्सची जिम्मेदारी असते की त्यांनी ही गोष्ट कम्युनिकेट करता आली पाहिजे. एक परफेक्ट फॅमिलीला एक व्यवस्थित डिस्कशन शांतपणे शांत वेळ त्याला समजेल असं, त्याला जाणवेल असं व्यवस्थित समजवणं खूप गरजेचं असतं. असं काही कंपल्सरी नाही की आईनेच सांगावं मुलीला किंवा पप्पाने मुलाला सांगावं. दोघं पॅरेंट्सने बसून एकत्र जरी सांगितलं तर त्या मुलीला जास्त ते नॉर्मल वाटणार. ते कसं होतं एकाच कोपऱ्यात जाऊन ते सांगणार आणि मग ते दुसऱ्याकडून कळणार आणि मग त्यांना ते अजून जास्त अँझायटी होते. आणि असे बरेचसे केसेस त्यांना मॅरेज प्रॉब्लेम होतात, त्यांना रिलेशनशिप प्रॉब्लेम होतात, कारण की त्यांच्या अँझायटी त्यांच्या मनात असतात जे ती कोणाला सांगू शकतो. तर त्यामुळे मुलांना एक परफेक्ट वे मध्ये या नॉलेज देणं, राईट नॉलेज देणं हे खूप गरजेचं. त्यात संकोच पॅरेंट्सने मानला तर मग ते मुलांपर्यंत पोहोचत नाही. Okay. Rita ma'am, did you want to ask some question? Yes, thank you, Abha. Good evening, Dr. Patil. बहुत अच्छे आप पॉइंट्स थ्रो अप कर रहे हैं और मैं उम्मीद करती हूँ पेरेंट्स और बच्चों को काफी इसका बेनिफिट हो रहा होगा. एक सवाल मेरा ऐसा है कि बच्चों के मन में हमेशा ये रहता है कि पेरेंट्स बहुत इंटरफेयर करते हैं, बहुत सवाल जवाब करते हैं, बहुत नोक-झोंक करते हैं और कुछ बच्चों को आदत है दरवाजा बंद करके कि हमारी प्राइवेसी, हमारा फ्रीडम. तो बच्चों को आप जरूर ये समझाएं कि फ्रीडम का कॉन्सेप्ट क्या है, फ्रीडम कौन सी एज में आना चाहिए और प्राइवेसी क्या होती है और पेरेंट चाइल्ड बॉन्डिंग क्या होती है. आई वांट यू टू एड्रेस दिस इशू विद चिल्ड्रन and tell them what is freedom and what is freedom and how they should use it and when should they get this freedom. What is freedom? Yeah, that's the thing. Freedom is very bigger term. But according to age, जैसे हर एक एज के लिए वो अलग फ्रीडम रहता है. जैसे अगर 10 साल का बच्चा बोलेगा नहीं मुझे मेरा मोबाइल का प्राइवेसी चाहिए, मुझे मेरा रूम का प्राइवेसी चाहिए, इट्स नॉट एप्रोप्रिएट. इट्स ऑलवेज कि when he will become adult after 16 or 18 years, then he will get his own complete freedom. क्योंकि तभी ब्रेन पूरा इवॉल्व हो जाता है, मैच्योरिटी आती है, चीजें को डिसीजन लेना एक बनता है. एक फ्यूचर का जो एक प्रिपरेशन रहता है, अगर कोई चीज मुझे करनी तो उसका आगे जाके क्या तकलीफ होने वाला है, आगे जाके क्या प्रॉब्लम्स होने वाले हैं, ये मैच्योरिटी लेस देन 16-15 ईयर्स में नहीं होती. वो मैच्योरिटी आफ्टर 16-18 ईयर्स के बाद आता है. पर आजकल का एनवायरमेंट इतना फास्ट फॉरवर्ड हुआ है कि इवन स्मॉल चिल्ड्रन विल फील कि मेरा खुद का टाइम है. वो नहीं होना चाहिए. पेरेंट्स ने एक चीज का हमेशा लिमिट बनाना चाहिए, हर एक चीज के लिमिट बनानी चाहिए. फैमिली के एक रूल्स होने चाहिए
कि ये सब चीजें आपकी एक्सेप्ट की जाएगी, जैसे आपको खुद का टाइम चाहिए मिलेगा, आपको दोस्तों के साथ घूमने जाना मिलेगा, पर आप वहां जाके क्या करके आ रहे हो ये बताना पड़ेगा। सो बाहर जाना अलाउड है, लेकिन वहां क्या कर रहे हो वो छुपाना अलाउड नहीं। घर में अगर अकेले रह रहे हो ठीक है, आपको थोड़ा आधा एक घंटा टाइम पे खुद ले सकते हो, लेकिन अगर पूछा गया कि क्या कर रहे थे तो बताना जरूरी है। ऐसा नहीं कि कुछ भी बताओ। और पेरेंट्स ने भी खुद का टाइम बताने, मैंने आज ये किया, मैंने आज वो किया, मेरे ऑफिस में ये हुआ। आप एक सिंपल एक हल्की फुल्की बातें बता सकते हो, जिससे बच्चों को भी लगे कि उनका चीजें उनको शेयर कर। अगर पेरेंट्स कुछ शेयर करते हैं तो बच्चों को भी लगता है कुछ शेयर करें खुद से। लेकिन फ्रीडम मतलब मैं खुद का सब कुछ अलग रखूंगा, बताऊंगा ही नहीं, ये फ्रीडम नहीं होता। दिस इज लाइक यू आर हाइडिंग थिंग्स फ्रॉम योर नोन पर्सन, योर ओन पर्सन। सो नेवर हाइड थिंग्स। हाइड करने से चीजें और ज्यादा कॉम्प्लिकेट होती है। जहाँ पे पेरेंट्स का एक्सपीरियंस मिल सकता है, वो एक्सपीरियंस से आपके प्रॉब्लम सॉल्व हो सकते हैं, वो चीजें सॉल्व नहीं होगी, फिर वो चीजें प्रॉब्लम बनेगी और समझेगा ही नहीं कि वो कैसे सॉल्व करना। बहुत से पेरेंट्स का प्रॉब्लम होता है कि बच्चे एकदम स्टबर्न हो जाते हैं, एकदम बात ही नहीं मानते, वो अपने ही हिसाब से करते। अगर ऐसा होने लगे तो वहां पे एक फैमिली रूल आना चाहिए कि ये हमारे फैमिली में ऐसा होगा कि हमें एक दूसरे से बात शेयर करनी, छुपा के रखना हमारा रूल नहीं। वो लिमिट बचपन से सेट करनी चाहिए कि ये लिमिट है, आपका फ्रीडम है, लेकिन छुपाना कोई ऑप्शन नहीं, या फिर वो चीज नहीं बताना वो ऑप्शन है। पूछा गया तो बताना, नहीं पूछा है तो फाइन। जब तक पेरेंट्स को डाउट नहीं आता वो पूछेंगे नहीं। अगर ऐसे लग रहा है कि कुछ गड़बड़ है, कुछ प्रॉब्लम हो रहा है तो पूछेंगे, और जब पूछेंगे तभी बच्चों ने आंसर करना ही। एक फैमिली रूल बनाना होता है, वो लिमिट सेट करना होता है, एक एक्सपेक्टेशन सेटिंग होता है कि बच्चों का क्या क्या एक्सपेक्टेशन है, पेरेंट्स का क्या क्या एक्सपेक्टेशन। Right. इसमें दोनों का एक्सपेक्टेशंस मैच होता है और फिर वो एक्सपेक्टेशंस सेट किए जाते हैं। स्टबर्ननेस और जस्ट बिकॉज आई फील मुझे नहीं बताना, मैं नहीं बताऊंगा, इट्स नॉट फ्रीडम, इट्स मोर काइंड ऑफ वन वे कम्युनिकेशन। मैंने बोला मुझे नहीं पता तो नहीं पता, आप कितनी और पूछ लो मैं नहीं बताऊंगा। दिस इज जस्ट अ वन वे साइड ऑफ टॉकिंग, इट्स नॉट अ कम्युनिकेशन एंड इट शुड नॉट बी हैपनिंग। ये बहुत सुंदर आपने बताया कि सीक्रेसी अलग चीज है और फ्रीडम अलग चीज है। हाँ तो सीक्रेसी नहीं चलेगी पेरेंट्स के साथ, पेरेंट्स को बताना जरूरी है। अब दूसरी तरफ अगर पेरेंट्स का देखें तो आपने कहा कि 18 साल में बच्चे अडल्ट हो जाते हैं और ब्रेन भी मैच्योर हो जाता है और डिसीजन मेकिंग कर सकते हैं। लेकिन क्या इंडियन पेरेंट्स ऐसा मानते हैं कि 18 साल में बच्चों को मान लेते हैं कि अडल्ट हो गए? वो वही एक चीज होती है, कंसेप्ट नोन एज की फेजेस ऑफ लाइफ। हम हर एक की अपनी जिम्मेदारी निभाते हैं, जैसे बचपन में बच्चा होना, किसी का तो माइक चल रहा है। मंजुला मॅडम, तुमच्या फोन मधनं खूप डिस्टर्बन्स आहे, प्लीज बंद करा. या सो देयर आर फेजेस ऑफ लाइफ। हम पहले बच्चे होते, फिर अडल्ट बनते, फिर हस्बैंड बनते, फिर ग्रैंड पेरेंट बनते। तो हर एक फेज ऑफ लाइफ होता है। बहुत बार क्या होता है, पेरेंट्स वो अडल्ट फेज और हस्बैंड फेज में रुक जाते हैं कि हर एक जिम्मेदारी उनकी है, घर की जिम्मेदारी उनकी है, बच्चों की जिम्मेदारी उनकी है, फिर बच्चा क्या करेगा वो भी जिम्मेदारी उनकी है। तो हर एक चीज खुद पे रखते, वो देते ही नहीं रिस्पॉन्सिबल, छोड़ते ही नहीं। आइडियली एट द एज ऑफ 18-20 बच्चों के दे शुड स्टार्ट शेयरिंग द रिस्पॉन्सिबिलिटी। देखो घर में इतना प्रॉब्लम है, हमारे इतनी सेविंग है, आपका ये इशू है, आपका ये करियर है, इसमें क्या क्या सोल्यूशन निकाल सकते हैं। when they start sharing their responsibility, then the child will feel that he is important at that when he becomes adult. अगर वो अडल्ट होने के बाद भी पेरेंट पापा बोलेंगे नहीं मैं बोलूंगा वही करो, मेरा तो मेरा जितना चलते रहा मैं करूंगा, मैं तुम्हारा पैसा भरूंगा, मैं हर एक चीज करूंगा, तो फिर बच्चे को वो लगेगा ही नहीं कि वो कुछ खुद से कर रहा है, वो फिर पेरेंट बोल रहे इसलिए कर रहा है। वो रिस्पॉन्सिबिलिटी शेयरिंग जो स्टार्ट होने चाहिए आफ्टर फेजेस ऑफ लाइफ, वो होना चाहिए। जैसे वो फेज हो गया, बच्चा भी बड़ा हो गया, अभी पापा ने अपने रिस्पॉन्सिबिलिटी शेयर करके धीरे धीरे छोड़ना स्टार्ट करने का। जैसे वो बच्चे का शादी हो जाता है, वो रिस्पॉन्सिबिलिटी पूरा उस पर डाल देने। और अपनी खुद की पर्सनल लाइफ होती है, हर एक पेरेंट की खुद की पर्सनल लाइफ होती है। सिर्फ बच्चा एक लाइफ का पार्ट है, लेकिन खुद का भी एक लाइफ होता है, फिर वो जीना स्टार्ट करना चाहिए। लेकिन वो हमारे पेरेंट, इंडियन पेरेंट में थोड़ा सा प्रॉब्लम होता है कि हर एक चीज की जिम्मेदारी वो बुढ़ापे तक लेके जाते हैं, और तब तक वो हर एक चीज का स्ट्रेस लेते लेते, हर एक चीज का टेंशन लेते रहते। वो एक लाइफ जीना जो होता है वो होता ही नहीं उनसे मैक्सिमम टाइम, मैक्सिमम पेरेंट्स को। पर आजकल वो थोड़ा पिक्चर क्लियर हो रहा है, अभी आजकल इतना इंटरफेयर नहीं करते बहुत से। थैंक यू डॉक्टर, बहुत अच्छा समझाया आपने, थैंक यू सो मच।
राईट. स्पायडरमॅन मधला एक डायलॉग आहे, विथ फ्रीडम कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. So I guess it is high time that the children learn that if they want to have their freedom and their own space, then they should learn to take the responsibilities on their shoulder. सर, एका मुलाने प्रश्न विचारलेला आहे की प्युबर्टी मध्ये ऑकवर्ड सिच्युएशन होऊ नये म्हणून मी माझ्या बाजूनी काय काळजी घ्यावी? हाऊ डू आय फील? एक मिनिट, मी त्याचं चॅट शोधते आहे. What measures can I take from my side as a child to be less awkward about puberty toward my parents? त्याने आपले फिलिंग्स ऍटलिस्ट आई किंवा वडिलांना शेअर करायचे. त्याला जे जे फिलिंग्स येतात, जे जे ऑकवर्डनेस वाटतं, ते ओपनली पॅरेंट्सला बसवून की बघा मला हे असं असं वाटत आहे, हे बरोबर आहे का चुकीचं, एक ओपिनियन नेहमी घ्यावा. आपले पॅरेंट्स जरी बऱ्याचदा स्ट्रिक्ट वाटत असले, ऑथॉरिटी वाटत असले, पण जेव्हा मुलगा स्वतःहून एखादा प्रॉब्लेम सांगतो तेव्हा ते रिसेप्टिव्ह बऱ्याचदा असतात. आणि ते रिसेप्टिव्ह असल्यावर तुमचे प्रॉब्लेम बरोबर सॉल्व्ह करतात. बरोबर, कारण की त्यांनी दुनिया बघितलेली असते, त्यांनी त्यांचा एक एक्सपिरियन्स घेतलेला असतो. सो ती गोष्ट कशी सॉल्व्ह करायची ते बरोबर हेल्प करतात. पण पॅरेंट्स पासून लपवायचं, ऑकवर्ड फिलिंग ही तुम्ही बाहेरच्या लोकांपासून लपवू शकता, पण पप्पा मम्मीला जर एक्सप्लेन केलं, सांगितलं, तर ते बरोबर तुम्हाला त्यातून बाहेर काढतात. इव्हन सिबलिंग पेक्षा आपण बरेच असं ते मोठ्या भावाला, मोठ्या बहिणीला सांगतात, पण त्यापेक्षा वडिलांना किंवा आईला सांगितलं ते बरोबर त्या गोष्टी हँडल करतात, कारण त्यांना लहानपासून बघितलेलं असतं. So त्यांना माहिती की तुमचा स्वभाव किती कसा आहे, तुम्हाला काय काय त्रास होऊ शकतात, तुम्ही किती इमोशनल आहात. सो जे ऑकवर्ड इमोशन्स येतील किंवा एखाद्या इमोशन जास्त वाटणं, जास्त फील होणं, ते वडिलांशी किंवा आईशी फ्रीली शेअर करायचं. त्यांना मला एक मिनिट बसा, मला काही गोष्टी बोलायचंय, आणि त्या गोष्टी त्यांना सांगायचं. तिथं काय सोल्युशन भेटेल ते बरोबर सांगते. ही गोष्ट एक्सप्लेन करताना सुरुवातीला थोडा त्रास होतो, म्हणजे मुलांना एकदम सांगणं एवढं सोपं नसतं. पण एक दोनदा जेव्हा तुम्ही करायला सुरू कराल तेव्हा हळूहळू तुम्हाला तो फ्रीडम कळेल की नक्की किती छान मी सांगू शकतो, आणि माझे पॅरेंट्स खरंच मला किती हेल्प करू शकतात. आणि पॅरेंट्सलाही इम्पॉर्टंट वाटतं की आपला मुलगा प्रत्येक गोष्ट सांगतो, त्यांना एक वेगळा हॅपीनेस होतो, ते जास्त व्यवस्थित तुम्हाला गोष्टी सॉल्व्ह करून देते. एक माझाच पर्सनल प्रश्न आहे की पॅरेंटिंग मध्ये बऱ्यापैकी प्रकार असतात, म्हणजे ज्याच्यातलं एक मला आता मेजरली आठवतंय, दॅट इज अ हेलिकॉप्टर पॅरेंटिंग. मला वाटतं काजोलच्या एका पिक्चरमुळे ती टर्म थोडी पॉप्युलराईज झाली. आणि आता नेमकं पॅन्डेमिकमुळे आई वडीलही घरात आणि मुलंही घरात, त्याच्यामुळे हा प्रकार होतो. बरं, काही पॅरेंट्स जे असतात ते थोडेसे निग्लिजंट असतात की ते म्हणावं तेवढं आपल्या मुलांकडे लक्ष देत नाहीत. असे काही प्रकार असतात की जे बॅलन्स्ड असतात किंवा अजिबातच लक्ष देत नाहीत किंवा खूपच लक्ष देतात. तर त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या मुलांमध्ये कम्युनिकेशन मध्ये काही वेगळ्या आपण टिप्स वापरू शकतो किंवा काही वेगळी काळजी घ्यायला हवी? पॅरेंटिंगचे 4 प्रकार असतात. 4 प्रकार म्हणजे पहिला प्रकार असतो त्याच्यात अथॉरिटेटिव्ह असतो, म्हणजे पॅरेंट्स आर लाईक की ते फक्त सांगतात, ऐकत नाही, आणि ते ठरवतील रूल, ते सांगतील ते सगळं, ते म्हणतील तसं, त्यांना वाटेल ते राईट. ते ऑथॉरिटेरियन असतं. सो ते ऑथॉरिटेरियन पॅरेंटिंग असतं. दुसरं असतं ऑथॉरिटेटिव्ह, त्याच्यामध्ये ते सांगतात, जेव्हा चुकतो तेव्हा सांगतात, पण ते ऐकतात सुद्धा, म्हणजे मुलांचं ऐकतात, पण तो जेव्हा चुकतो तेव्हा त्याला सांगतात सुद्धा. ही पॅरेंटिंग बेस्ट असते की सांगायचं असतं पण ऐकायचं सुद्धा असतं. ही बेस्ट पॅरेंटिंग असते. तिसरा प्रकार असतो त्याच्यामध्ये ते फक्त ऐकतात पण ऍडवाइस काही देत नाही, की तुला हवं तसं वाग, तुला पाहिजे ते कर, तुला पाहिजे ते कर, मी तुला काही सांगणार. ही पॅसिव्ह पॅरेंटिंग असते, म्हणजे त्यांना कोणत्या गोष्टी तिथे जिम्मेदारी घेत नाही, ते प्रत्येक गोष्ट म्हणतात ठीक आहे तुला हवं तसं वाग, मी तुला पूर्ण फ्रीडम दिलंय. ही खूप चुकीची पॅरेंटिंग असते, कारण याच्यामुळे काय होतं, मुलगा खूप इनडिसिजन बनतो. त्याला कळत नाही की नक्की तो राईट करतोय का रॉंग करतो. त्याला वाटतं तो राईट करत चाललाय, पण ऍट द एंड जेव्हा तो सोसायटीमध्ये जातो तेव्हा त्याला कळतं की त्याची खूप सारी गोष्टी चुकीच्या घरी थांबवल्या गेल्या नाही. त्यामुळे ते पॅरेंटिंग खूप चुकीचं असतं पॅसिव्ह. ऑथॉरिटेटिव्ह जे असतं की थोड्या गोष्टी सांगायचे, थोड्या गोष्टी समजून घ्यायचं, ते बेस्ट असतं. मुलगा चुकला तर त्याला सांगितलं पाहिजे की चुकलाय, त्याला ते बोललं पाहिजे की चुकलं, आणि तो जेव्हा बरोबर असतो तेव्हा त्याला प्रेस केलं पाहिजे की चांगलं केलं, वाईट नाही केलं, आणि ऐकून गेलं पाहिजे की तो जे म्हणतो ते ऐकून गेलं, ते समजून गेलं. ही जी पॅरेंटिंग असते ती बेस्ट पॅरेंटिंग असते. त्याच्यामध्ये मुलांसोबत त्यांना पुढे फ्युचरमध्ये त्रास होतो. हे सर्व रिसर्च केलेली गोष्टी आहेत की हे रिसर्च मध्ये निघालेलं असतं की कोणती पॅरेंटिंग चांगली. सो जी पॅरेंटिंग मध्ये ते गोष्टी थांबवतात ती आणि क्रेझी करतात ती बेस्ट. फक्त ऑथॉरिटेटिव्ह जी असते ती चांगली नसते.
ओके ओके. मंजुला ताईंचा प्रश्न आहे, ऍक्च्युअली आपल्या टॉपिकशी संबंधित नाहीये, पण तरी मी विचारते की मुलांचा IQ टेस्ट कुठल्या वयात करावा, आणि त्याच्या जोडीला मी हे पण सांगेन की IQच्या जोडीला सर प्लीज थोडंसं इमोशनल क्वेश्चन आणि सोशल इंटेलिजन्स याच्याबद्दल पण थोडंसं तुम्ही सांगा. IQ टेस्ट 7 ते 8 वर्षात करा. IQ टेस्ट बऱ्याचदा लहानपणी करतायत, पण IQ टेस्टची गरज केव्हा पडते की जेव्हा आपला मुलगा बाकीच्या मुलांसारखा समजत नाही, तो व्यवस्थित त्याला अभ्यास जमत नाही, तो अभ्यास करताना काहीतरी कारण देतो आणि अभ्यास करत नाही, त्याला समजत नाही, समजून घेत नाही, त्याला कळत नाही काय लिहितोय, त्याला कळत नाही काय बोलतोय, किंवा तो असं म्हणतो की तू जरी मला शिकवतो मला कळत नाही, तो उठून निघून जाणार. तर तेव्हा आपण म्हणतो की IQ टेस्ट करावा, याला समजत. त्या गोष्टी त्याच्या बिहेवियरवर डिपेंड असतात. म्हणजे बऱ्याचदा लोक पालक 13-14 वर्षात पण घेऊन येतात, कोणी 18 वर्षात पण घेऊन येतात. काही पालकांना लगेच कळतं की याला काय ती गडबड आहे, हा काय गोष्ट समजत, तेव्हा ते 7-8 वर्षात आलं. बट 7 to 8 years इज परफेक्ट, कारण की 5-6 वर्षात केलं ना ते थोडं अर्ली होऊन जातं. आणि बऱ्याचदा असं होतं की मुलं शिकतात पण ते थोडे स्लो लर्नर असतात. सो 7-8 वर्षापर्यंत ते समजायला लागतात. सो बेस्ट इयर राहतो की 7 to 8 years मध्ये करावं. आणि जरी IQ टेस्ट कमी असलं तरी बऱ्याचदा ते लर्निंग डिसेबिलिटी असतं. लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे काही मुलांना लिहिण्याचा त्रास असतो, काही मुलांना समजण्याचा त्रास असतो, बोलायचा त्रास असतो, काही लोकांना मॅथ्सचा त्रास असतो. सो ते लर्न करायचं त्यांना डिफिकल्टी असते. ती कोणती डिफिकल्टी जर हे कळालं तर मग आपल्याला कळेल की नक्की त्याला कोणत्या फील्डमध्ये टाकता येईल किंवा त्याला कोणत्या गोष्टी शिकवता येईल. उगाच जबरदस्ती करून सगळे सब्जेक्ट शिकत बसलो आणि त्याला ते काय त्यातले काही सब्जेक्ट समजतच नसले तर त्याला ते अर्थच नाही. सो त्यामुळे लर्निंग डिसेबिलिटी टेस्ट असते, IQ टेस्टिंग असते. मोस्टली 7 to 8 years नंतर केलेलं कधी चांगलं, जर त्या मुलाला त्रास होत असेल तर. ओके. थोडंसं मी या निमित्ताने सर एक 2 मिनिटं या मुद्द्यावरती थोडंसं अजून बोलते की कदाचित हा जो प्रश्न होता हा फक्त IQ करता नसून करिअर रिलेटेड पण असू शकतो असं मला वाटतंय, म्हणून मी थोडी माहिती देते की याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक तर DMIT म्हणून टेस्ट असते जी ऍक्च्युअल मेडिकल फील्डमध्ये बरेच लोक डिसअप्रूव्ह करतात, बऱ्याच असोसिएशन्सनी त्याला मान्यता दिलेली नाहीये, पण ज्याच्यामध्ये आपल्या फर्स्ट फॅलिंग्स म्हणजे बोटाचं पहिलं पेर जे आहे त्याचे फिंगरप्रिंट्स घेऊन एका सॉफ्टवेअरच्या आधाराने आपण त्याचा रिपोर्ट काढतो. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची जन्मजात प्रवृत्ती किंवा पर्सनॅलिटी कशी आहे ते आपल्याला कळतं. आणि दुसरा प्रकार जो असतो तो ऍप्टिट्यूड टेस्ट असतो की ज्याच्यामध्ये आजूबाजूच्या वातावरणाने एखाद्या मुलावरती किंवा मुलीवरती त्याच्या जडणघडणीवरती काय परिणाम झालेला आहे. तर DMIT आपण कुठल्याही वयात करू शकतो. आणि ऍप्टिट्यूड टेस्ट आजकाल सरकारनेच बहुतेक शाळांमध्ये कंपल्सरी केली आहे, तर ती 10वी मध्ये केली जाते, ज्याच्या मदतीने आपण करिअर आपलं ठरवू शकतो. अजून काही प्रश्न येत आहेत, पण सर मी एक शेवटचा प्रश्न घेते कारण की आपण ऑलरेडी आपली लिमिट वेळेची क्रॉस केलेली आहे. द क्वेश्चन इज हाऊ टू से सॉरी. दिस इज अगेन अ क्वेश्चन फ्रॉम माय साइड. मी हे माझ्या दीर जावेकडनं शिकले की माझं लग्न झालं तर माझा पुतण्या छोटा होता, पण ती दोघं खूप पटकन जर त्यांना असं वाटलं की त्यांच्याकडनं काही चुकलेलं आहे, छोटीशी गोष्ट जरी असली तरी ते पटकन सॉरी म्हणायचे. आणि ती गोष्ट मी आणि माझ्या मिस्टरांनी शिकलो, आम्ही पण पटकन सॉरी म्हणायला लागलो. पण इतर ठिकाणी मला जे जाणवतं की आई वडिलांना पण सॉरी म्हणायला इगो थोडासा आड येतो आणि मुलांना सुद्धा कुठेतरी एक त्यांचा हा ताठा असतो की आई बाबा जेव्हा चुकतात तेव्हा ते सॉरी नाही म्हणत, मग माझ्या चुकी करता मी सॉरी का म्हणू. सो हा आपला जो इगो आहे हा हर्ट न होता, कारण मगाशी तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही सांगितलं की आई वडिलांनी त्यांच्या चुकी करता सॉरी म्हटलं तर मुलांना कळतं की ओके दोन्ही बाजू चुकू शकतात आणि इट इज ओके. पण मग हे सॉरी फक्त सॉरी हा शब्द म्हणावा किंवा कशा पद्धतीने इफेक्टिव्हली म्हणावं. दिस इज द लास्ट क्वेश्चन. या नाही, सॉरी म्हणणं एक गोष्ट अशी की त्या विषयापुरतं नाही येते की आपला मुलगा जेव्हा बाहेर जाईल आणि तो जेव्हा चुकेल तेव्हा त्याला ते कळलं पाहिजे की त्याची चूक त्याला मान्य करायची नाही, तर तो डिसबार होऊन जाईल, लोक त्याला इग्नोर करतील की हा नेहमी कोणाचं ऐकत नाही. पॅरेंट्सचे हे जे वागणं आहे ना ते एका पिक्चर सारखं असतं, एक मूवी सारखं आहे. मुलगा ते बघणार, त्यातून काही काही गोष्टी शिकणार आणि बाहेर जाऊन तसं वागणार. सॉरी बोलणं हे जर पॅरेंट्स शिकले तर मुलगा ते शिकतो, तोही सॉरी म्हणतो, तोही त्याची चुका मान्य करतो. चूक मान्य हे करणं काही वाईट नाही, पण डायरेक्ट फक्त सॉरी वर्ड यूज न करता यू कॅन जस्ट स्टार्ट एक्नॉलेजिंग की ओके माझं त्या टाइमला त्यावेळेस माझा हा विचार होता म्हणून मी हे चुकतो.
किंवा त्याला एक व्यवस्थित छान एक्सप्लेनेशन देऊन आणि मग एक्सप्लेन सॉरी म्हटलं तर इट्स फाईन. तर इगो मध्ये आणायची काही गोष्टच नाही. त्यामध्ये असं नाही की मी सॉरी म्हटलं म्हणजे मी छोटा, पण नेक्स्टचा मुलगा मला अजून वरचढ करेल, मला जास्त सोडवेल, असं होत नाही. त्याच्या उलट होतं की मुलगा समजतो की ओके मी पण सॉरी म्हटलं पाहिजे मी जेव्हा चुकेल तेव्हा. माझ्या मित्रांमध्ये जेव्हा मी चुकेल तर मी पण सॉरी. आपण बघितलं असेल की आपल्यासोबत जे कलिग असतात जे जास्त ऍक्सेप्टिंग असतात ना ते लोकांना जास्त आवडतात. जे ऍक्सेप्टच करत नाही ते आवडत नाही. सो हे तो तेव्हाच शिकतो जेव्हा त्याच्या घरात तसं वातावरण असेल की गोष्टी ऍक्सेप्टिंग असते. ऍक्सेप्ट करणं हे काही वाईट नाही, तर प्रत्येक ठिकाणी सांगितलं की आपले चुका आपण नेहमी ऍक्सेप्ट केले पाहिजे आणि ते सुधारले पाहिजे. असं नाही की ते चूक परत परत केली पाहिजे. सो इट विल बी व्हेरी क्लिअर अबाउट की व्हॉट यू आर सेइंग सॉरी फॉर आणि त्या सॉरी मधून परत काय काय नाही करणार हे ते व्यवस्थित सांगितलं तर चालतंय. पण ते शिकलं पाहिजे. पॅरेंट्सनी शिकणं थोडं डिफिकल्ट असतं, पण ते शिकलं तरी खूप फायदा होतो. मुलांना तरी फायदा. शेवटचा प्रश्न म्हटल्यानंतर एक प्रश्न आलेला आहे, जे माझं आणि नीलम मॅमचं सकाळी बोलणं झालं होतं की जर वक्ता चांगला असला तर प्रश्नोत्तरांचा तास लांबतो. प्रश्न हा आहे की चाइल्ड बिहेवियर मॉडिफिकेशन करता काही वर्कशॉप्स आहेत का, किंवा हे कशा पद्धतीने कसं करावं, आणि तापटपणा किंवा संताप कसा कमी करावा, असे 2 प्रश्न आलेले आहेत. गाईज प्लीज, स्टुडंट्स, पॅरेंट्स, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. याच्यानंतर तुम्ही मला पर्सनल पाठवा, मी सरांकडनं उत्तरं घेऊन तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करीन. पण हे 2 प्रश्न आपण आता खरंच शेवटचे प्रश्न ठेवूयात. चाइल्ड गायडन्ससाठी ना बरेचसे काउन्सिलिंगचे संस्था असतात जे करतात. ते त्यांचे सेशन असतात, 4-5 सेशन मध्ये ते बोलवतात, ते समजवतात. मुंबईमध्ये खूप सारे आहेत. जसं की ठाण्यामध्ये IPS आहे, IPS मध्ये होतं. किंवा इफ यू वॉन्ट टू रिली नो की नक्की तुमचं काय चुकत आहे, तुम्ही सरळ डायरेक्ट काउन्सिलरकडे जा. कन्सल्ट कोणीही क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, कोणीही चांगला एक्सपिरियन्स क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, दे विल ऑलवेज हेल्प. दे विल ऑलवेज हेल्प यू इन अंडरस्टँडिंग वेअर यू आर गोइंग रॉंग. सो हे जे पॅरेंट चाइल्ड जे रिलेशनशिप असतं ना ते इन पर्सन कधी गेलं चांगलं, की काउन्सिलरकडे जाऊन समजून घेणं, ते पूर्ण डिटेल हिस्ट्री घेतील की तुमचं काय काय प्रॉब्लेम होत आहेत, कुठे कुठे चुकतंय, आणि त्यानुसार ते सोल्युशन देतील. प्रत्येक गोष्टीची एक वेगळी पद्धत आहे सॉल्व्ह करायची, आणि ती पर्सनलाइज असते चांगली. एखादं लेक्चर ऐकून तुम्हाला कळणार नाही की तुम्हाला काय काय वागायचं. जितकं तुम्ही पर्सनल सेशन्स मध्ये जाल तर जास्त कळत. जर खरंच एवढी मोठी इश्यू आहेत की मुलगा ऐकतच नाही, खूप प्रॉब्लेम होत आहे, तर तुम्ही इन पर्सन काउन्सिलरकडे गेलेलं चांगलं. कोणत्याही क्लिनिकल सायकोलॉजिस्ट कडे गेलेलं कधी चांगलं, ते जास्त क्लिअर होता गोष्टी. आणि अग्रेसिव्हनेस कसं कमी करावं, डिपेंडिंग टू अँगर कसला आलाय. सो अँगर नक्की कसं आलं त्यावर डिपेंड. आणि जर एकच व्ह्यू समजा मुलांनी समजला की समोरच्याला एक व्ह्यू आहे, समोरच्याचे विचारधारणा आहे, जर मी त्याच्या ठिकाणी असतो तर कसा वागलो असतो, हे जर तो मुलगा समजू शकला तर त्याला जास्त राग नाही येणार. जेव्हा तो समोरच्याचा व्ह्यू समजू शकत नाही तेव्हाच त्याला राग जास्त येणार. तेव्हाच त्याला ते कळणार नाही की असं का होतं, समोरचा मला का रागवतोय, समोरचा मला का बोलतोय, समोरचा मला का सांगत नाही. हे जर तो स्वतःपणे शांतपणे विचार करेल की नाही पहिले बघू तो काय विचार करतोय, नक्की ते असे का वागतात, तरच त्या मुलाचा अँगर कमी होतो बऱ्याच. थँक्यू सर. आय थिंक आता पुढे प्रश्न आले समजा तर मी मॅम कडनं तुमचा नंबर घेऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन. ओव्हर टू यू नीलम मॅम. येस येस शुअर. थँक्यू डॉक्टर आभा, आणि खरंच खूप खूप थँक्यू डॉक्टर अलकेश पाटील. आज तुम्ही इतकी सविस्तर माहिती दिलीत मला. जसं मगाशी आभा मॅडम म्हणाल्या, आज मुलंच जास्त उत्सुकतेने आपल्याकडे आलेली आहेत ऐकायला. पण आय एम शुअर की त्यांच्याबरोबर काही जे पेरेंट्स बसलेत त्यांनाही या सगळ्याचा खूप फायदा झाला असेल. आणि तुम्ही जसं राईटली म्हणालात तसं की कुठलीही गोष्ट पेरेंट्सनी व्यक्त करताना ती चिडवून ओरडून असं न करता शांत प्रेमाने आणि जर का समजुतीने ऐकली आणि किंवा समजवली तर मुलंही नक्कीच तशी छान प्रेमाने रेसिप्रोकेट करतात. आणि तसंच की मुलांनीही की आई वडिलांशी कसं वागावं हे तुम्ही इतकं काही काही बारीक सारीक सगळ्या उदाहरणांवरून इतका छान समजवलंय. मला वाटतं आणखीन मी वेगळं काही सांगायची गरजच नाही, इतकं सविस्तरपणे तुम्ही सगळं समजावून सांगितलेलं आहे. मला नक्की आशा आहे की इथे आलेल्या सगळ्या मुलांनाही त्याचा खूप फायदा होईल. स्वतःचा अँगर कंट्रोल करणं किंवा ओपन अप करणं, आपण म्हणतो ना की कम्युनिकेट करणं, आई वडिलांची प्रत्येक गोष्ट शेअर करणं, ही जर का झाली तर मला असं वाटतं दोन्हीकडचं जे एक संवाद आहे तो खूप छान राहील. आणि एक लव्हिंग आणि बॉन्डिंग अशी फॅमिली आणि मला वाटतं पुढची जनरेशन पण तशी छान तयार होईल. तो खरंच खरंच खूप थँक्यू डॉक्टर अलकेश पाटील, आज तुम्ही आलात आणि खूप छान माहिती आम्हाला सगळ्यांना दिलीत.
आणि मी स्पेशली थँक करेन आपल्या डॉक्टर आभा पिंपरीकर मॅडमना की त्यांच्यामुळे ही अपॉर्च्युनिटी आम्हाला ग्रीन सिटी क्लबला मिळाली. आणि असेच पुढे मला वाटतं काही आपण छान असे उपक्रम करत राहू, या निमित्ताने भेटत राहू. सो खूप थँक्यू. आणि इथे आज मला कळलं की आपल्या नाशिक ग्रेप सिटीच्या DGN काय नाव आशा मॅडम पण उपस्थित आहेत. तर खरंच थँक्यू. खूप छान वाटतंय. आज डॅगमीची टीम, नाशिकची सगळी टीम, ठाण्याची सगळी टीम आणि आपली सगळे रोट्रॅक्ट्स आणि त्यांचे पेरेंट्स आज आलेत. तो खरंच खूप थँक्यू. डॉक्टर खूप छान झालं प्रेझेंटेशन. डेफिनेटली तुम्हाला परत एकदा आम्हाला ऐकायला आवडेल.